आज कल्याण सार्वजनिक वाचनालयात अस्वस्थ मनाचे आलक व कौल कथा संग्रह प्रकाशन समारंभ त्यानिमित्ताने उपस्थित ज्यांच्या सिद्धहस्त लेखनातून साकारलेल्या गझल समाज मनावर अधिराज्य करतात। कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय गझलकार श्रीकृष्ण राऊत सर, ज्यांचे लेखन साहित्यातली संवेदनशीलता जपते असे डॉक्टर गणेश तरतरे, डॉक्टर मुकुल देशपांडे, निवृत्त मेजर विवेक बोडस, माननीय भिकू बारसकर, माननीय राजेंद्र बनसोडे। आज कथासंग्रह ज्यांना अर्पण केला आहे अशा मातृतुल्य माई लक्ष्मी सिंधू प्रकाशनचे प्रकाशक तानाजी खोडे, तसेच आंतरजाल माध्यमातून उपस्थित असलेले डॉक्टर अनिल कुलकर्णी, गोपाल शिरपूरकर, डॉक्टर शशिकांत गंगावणे, डॉक्टर चंदू पवार, डॉक्टर विनोद देवकर, प्राध्यापक भागवत घेवारे, माननीय रमेश चित्ते व कवी अमोल सिरसाट। लेखकाच्या संवेदन तळमळीचे प्रतिभा संपन्न दोन अपत्ये, त्यातील एक अस्वस्थ मनाचे आलक व दुसरे कौल कथा संग्रह अज्ञान सिंधू प्रकाशनच्या माध्यमातून प्रकाशित होत आहे, त्याबद्दल लेखक व प्रकाशक यांचे मनापासून अभिनंदन। या दोन्ही साहित्य कृतीचा मी खूप जवळून साक्षीदार आहे। त्यांच्या अलग संग्रहासाठी पाठराखण लिहिण्याचा योग आला। त्यांच्या संवेदन प्रतिभेच्या मानसशास्त्रीय आविष्काराची जाणीव मला झाली। जवळपास 100 लघुकथा असलेल्या त्यांच्या अलग संग्रहातून मानवी मनाच्या अनेक कंगोरे अधोरेखित झाले आहेत। कौटुंबिक भावनात्मक नात्याचा हृदयस्पर्शी कोलाहल अनेक कथेतून प्रत्ययास येतो। कथा वाचकास आतून हेलावून सोडते। वाचक झपाटल्यासारखा एका दमात पुस्तक वाचून पूर्ण करतो। हे तर आपल्या व्यथा व कथा आहेत, पण किती नाविन्यपूर्ण असा बोध वाचकास होतो। त्यातील दुसरी साहित्यकृती कौल कथा संग्रह प्रभाकर पवार यांनी मातृतुल्य साळीबाई यांना अर्पण करून भावनिकदृष्ट्या कृतज्ञ भाव व्यक्त करताना ऋणाचे महात्म्य अर्पण पत्रिकेत व्यक्त करताना दिसतात। मागे एक स्त्री असते हे प्रभाकर पवार यांच्या बाबतीत 100% सत्य आहे। प्रभाकर पवार यांच्या सुखदुःखात सामील असलेली अपर्णाताई पवार देशमुख यांचं सहकार्य अत्यंत मोलाचं आहे। तसेच लक्ष्मणासारखा भाऊ सतीश पवार हे रसायन लेखकाच्या जडणघडणीत मोलाचं योगदान कदापि नाकारता येणार नाही। यापुढे सर्व कुटुंबीय प्रभाकर पवार यांना अशीच खंबीर साथ देतील व त्यांच्यातला लेखक जीवन ठेवतील हीच माफक अपेक्षा। प्रभाकर पवार यांच्या दोन्ही साहित्य कृतीस वाचक भरभरून प्रेम करतील व सकारात्मक कौल देतील यात मुळीच शंका नाही। तसेच अस्वस्थ मनाचे आलक व कौल ही दोन्ही कथा संग्रह प्रत्येकाने वाचावा व संग्रहित ठेवावा असा उत्कृष्ट व दर्जेदार आहे। तसेच वाचकासाठी पुस्तक विकत घेऊन वाचण्या इतका दुसरा आनंद कशात नाही असं मला आवर्जून सांगावं वाटतं। प्रभाकर पवार व तानाजी खोडे यांच्या वाटचालीस खूप शुभेच्छा। तसेच ऑनलाईन सत्राचे उद्घाटन झाले असे मी जाहीर करतो व माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। आपण मी पाहतोय गेल्या 1.5-2 तासापासून आपण बसलेलो आहे। हे केवळ साहित्यावरचं प्रेम आणि साहित्यिकावरचं प्रेम म्हणून आपण काहीही काम न करता विनाकारण इथे बसलेलो आहोत। कारण आपल्यातल्याच एका माणसाच्या कथासंग्रहाचं प्रकाशन होणार आहे हा आनंद आपल्याला खूप आगारलेला आहे। आता तुम्ही पाहताय मगापासून सगळं दृश्य तुमच्या डोळ्यासमोर आहे की एका पुस्तकाचं प्रकाशन करण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते, त्यासाठी किती अडचणी येऊ शकतात आणि ते सर्व अडथळे पार करून आपण त्या टप्प्यापर्यंत जावं लागतं। कोणताही कार्यक्रम म्हटला, आपण घरातली साधी सत्यनारायण पूजा करायची म्हटली तरी सगळ्या गोष्टी जिथल्या तिथे असाव्या लागतात। अन्यथा आलेला गुरुजी असते ते ओरडत राहतात, हे द्या ते द्या ते द्या ते द्या, आणि मग त्यावेळेस आपण धावपळ करतो आणि त्या पूजेला वेळ उशीर होतो। तसाच काहीसा हा प्रकार असतो की एखाद्या कार्यक्रम करताना त्याची बांधणी अगोदर करावी लागते। सगळी माणसं नेमावी लागतात, सगळं जिथे तिथे असावं लागतं, तेव्हा तो कार्यक्रम यशस्वी होत असतो। कारण आपल्या कार्यक्रमासाठी येणारी माणसांचा वेळ सुद्धा तितकाच मोलाचा। हा जरा थोडासा कार्यक्रमाच्या बाबतीचा भाग मला याच्याबद्दल अजिबात वाईट वाटलेलं नाही, दुःख नाही। मी सुद्धा तुमच्या जोडीला बसून होतो, कारण प्रभाकर पवारांची माझी अजिबात ओळख नव्हती।
केवळ फोनवर त्यांनी मला सांगितलं, सर असं असं मला करायचंय, मला सभागृह हवं आहे. म्हटलं दिलं. नंतर मला म्हणायचं तुम्ही यायचंय, तुम्ही बोलायचंय. ठीक आहे, मी येतो. आणि एवढ्या वेळेस मी आज प्रभाकर पवारांना पाहिलं आणि त्यांची माझी ओळख आहे. सांगायचा मुद्दा असा की साहित्यावरील प्रेम आणि कथेवरील प्रेम, कारण मी स्वतः एक कथा लेखक आहे आणि म्हणून मला माझ्या कथा लेखकांचा निश्चित अभिमान आहे. आणि अशा कथा लेखकांसाठी नाशिकहून प्रकाशक निघालेले आहेत, पण तांत्रिक कारणामुळे अडकले आणि ते उशिरा पोहोचले, खूप त्याच्यामुळे वेळ झाला. या सगळ्या गोष्टी असतात, त्या तांत्रिक असतात, त्या कधी काय होईल सांगता येत नाही. पण तरी सुद्धा ज्यावेळेस प्रभाकर पवार मला म्हणाले की या पुस्तकाबद्दल मला बोलायचंय, तर मला अगोदर माहिती तुम्ही बघितलं की माझ्याकडे बरीच मोठी अशी लिस्ट असली पाहुण्याची. म्हटलं खूप लोक बोलतील, पण नंतर आता तसं काही जाणवलं नाही. पण याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा विशेषत्व जाणवलं की प्रभाकर पवारांचा कौल हा पहिलाच कथासंग्रह त्यांनी त्यांच्या शिक्षिकेला अर्पण केला. असं फारसं होत नाही, असं फारसं होत नाही, हे होतच नाही. अनेक वेळा पहिला कथासंग्रह कुठेतरी आई वडिलांना किंवा बायकोसाठी समर्पित केला जातो, पण शिक्षिकेला आपल्या कथासंग्रह समर्पित करायचा आणि एवढं गंड प्रेम दाखवून त्याच्यावर विश्वास दाखवून ते करायचं, खरोखर फार मोलाची गोष्ट आहे. मी त्यांच्याशी फोनवर बोललो, थोडंफार त्यांनी मला मॅडमबद्दल सांगितलं. त्याच्यानंतर मला त्याच्यात अजून एक कथा पण आहे आणि ती मॅडमचीच आहे. ते मॅडम साळे मॅडमनी ज्यावेळेस त्यांच्या गावात शिक्षिका म्हणून गेल्या, त्यावेळेस त्या अगोदर असणारे शिक्षक कसे होते, किती त्यांचा वचक होता, धाक होता, छडीचा मार होता, आणि तो मार चुकवण्यासाठी विद्यार्थी शाळेत जाऊ शकत नव्हता. पण साळी मॅडम तिथे गेल्यानंतर साळी मॅडमनी वातावरण पूर्णपणे तिथलं बदलून टाकलं. आणि ते बदललेलं वातावरण असं होतं की त्यांनी त्या कथेमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की कुठेतरी शाळेच्या मधल्या सुट्टीमध्ये मुलं जमा व्हायची आणि काहीतरी झाडाच्या शेंगा पाडण्यासाठी म्हणून दगडं मारायची आणि ती दगडं मारून आनंद घ्यायची. शेंगा पडायच्या तर पडायच्या, नाहीतर कोणाची तरी कौलं फुटायची. आणि एका माऊलीचं घराची कौलं फुटली की माऊली ओरडत आली, गावातली शाळा म्हटल्यानंतर काय कोणी ओरडत तर कोण जातं, आणि ती माऊली ओरडत आली, शाळेत आली, शिव्या देत आली. आणि ते सगळं त्या मॅडमने पाहिलं, बघितलं, पण त्यांनी मुलांना जाऊन नाही दिला. मुलांना त्यासाठी काही बोलल्या नाही. त्याने अगदी शांतपणे ते सहन केलं. त्या बाईकडे गेल्या, तिला विचारलं, तिला खर्च विचारला आणि मुलांना सांगितलं तुम्ही 60 पैसे घेऊन या प्रत्येकाने. आणि मग मुलांना कळाले बाप, त्यांना वाटलं तर मॅडम मारतील, रागावतील. मॅडमने असं काही केलं नाही. आणि मॅडमच्या आपल्या शिक्षिकेच्या ह्या वृत्तीचा एखाद्या विद्यार्थ्यावर कसा परिणाम होतो त्याचं उदाहरण म्हणजे प्रभाकर पवार. त्याचं उदाहरण म्हणजे प्रभाकर पवार. आणि त्यांनी अशा पद्धतीनं त्या कथेला, त्यांची पहिली कथा आहे, मला फारसं वाचायला मिळालं नाही कारण माझ्याकडे फार उशिरा त्यांनी कथासंग्रह पाठवला आणि मी पण माझ्या वाचनालयाच्या कामात होतो, त्यामुळे मला फारसं वाचायला मिळालं नाही. पण पहिली त्यांची गर्भा कथा आहे आणि ती कथा वाचल्यानंतर माझी एक कथा आहे तशी. म्हणजे तुम्हाला मी अगोदरचा जो किस्सा सांगितला त्या कार्यक्रमासंदर्भातला, त्याला जोडून आवतामध्ये एक वाक्य राहिलं की हा कार्यक्रम प्रकाशनाचा करायला एवढ्या अडचणी, एवढ्या अनंत त्रास होऊन येत आहेत, तर एका लेखकाला एक कथा लिहायला किती त्रास पडत असेल, किती अभ्यास करावा लागत असेल. प्रत्येक गोष्टीचा प्रत्येक माणूस वाचावा लागतो, माणसाचे स्वभाव वाचावे लागतात आणि तेव्हा ते सगळे डोक्यात ठेवून कथा करत असते. त्यांनी एक कथा गर्भात घेतली, खूप छान घेतली आहे. अगदी इतकी सुंदर कथा आहे. त्या कथेमध्ये ती बाई
गर्भवती असते आणि खूप चांगल्या प्रकारे दोघा नवरा बायकोचं ते चालू असतं, पण त्या बाईला नंतर इंगळी म्हणजे इन्सूट असतो आणि ती बाई मरते. त्यावेळेस त्या इंगळ्या ज्यावेळेस ती इंगळी त्या गवताच्या पेढ्यामधून किंवा घरामधून फिरत असते त्यावेळेस ते लोक त्या इंगळीला मारत नाही, ते दोघंही मारत नाही, त्या इंगळीला तशीच हे करतात. त्यावेळेस त्या विंचवाला माणसाची सवय होते आणि त्याच्यावरती खेळत असते, फिरत असते, त्यांना दंश करत नाही. पण शेवटच्या टप्प्यात ती दंश करते आणि ती गर्भाची असते, ती मरते. आणि ज्यावेळेस तो तिचा नवरात्री बसलेला असतो त्यावेळेस तो पाहतो त्या इंगळीकडे, त्यावेळेस इंगळी गर्भात असते आणि त्या इंगळीची 4-5 पिलं जे खेळत असतात. त्यावेळेस ती इंगळी असे म्हणत असते की अरे मी तुझ्या बायकोला मारलेली नाही, तिने स्वतःहून स्वतःला संपवून घेतलेलं आहे. आणि ती कथा ते विचार करायला लावणारी होती. अशी माझी एक कथा होती, मी लिहिलेली माझ्या पुस्तकात प्रकाशित आणि सहज काल्पनिक कथा होती. मी ज्या परिसरात राहतो त्या परिसरामध्ये एक बाई मांजरांची पिलं सांभाळायची, खूप पिलं सांभाळायची आणि तिला खूप त्या मांजरांचं वेळ, तिला खायला टाकणं, हे करणं ते करणं. माझ्या सहज म्हणून आलं की अरे खूप छान आहे असं एक मांजर, किती लगाव होऊ शकतो आपला. आणि म्हणून माझ्या डोक्यात आल्यानं कल्पना ती मुलगीची होती, नवीन लग्न होऊन आलेली खेडेगावाची मुलगी होती आणि ती मुलगी ज्यावेळेस आली ती लग्न होऊन शहरामध्ये आली आणि आपल्या शहराची परिस्थिती, माणूस आधी बंदिस्त झाले, माणूस ब्लॉक केलं माणसं स्वतःला, शेजारच्या घरावर पण नॉक करू शकत नाही कारण मानाच आड येतात, त्या माणूस ब्लॉक झालेला आहे. दोघं नवरा बायको शहरात राहत असतात आणि दोघं नवरा बायको शहरात राहत असतात, ती सर्व्हिस करते ते करते, पण ती मुलगी खेडेगावातली असल्यामुळे तिला ती आवड निर्माण होते. ती तिकडची तिकडे गाई, म्हशी, मांजरं, कुत्रे, बैल सगळे त्यांच्यामध्ये वाढलेली मुलगी शेवटी ब्लॉकमध्ये मांजरीचे पिल सांभाळते, कुत्रा सांभाळते. ती मांजर तिच्यावर खूप लगाव करते, ती आल्यावर कोणाशी बोलायचं, नवरा उशीर आहे तो घरी, पण ती त्या मांजराशी संवाद साधत असते, गप्पा मारत असते, खूप छान चाललं असतं. तिकडला सासू सासरे आई वडील विचारतात आम्हाला बाळ पाहिजे, बाळ पाहिजे, बाळ पाहिजे. मग गणपतीला नवस बोलला जातो, मग इकडे ती प्रेग्नंट राहते आणि सगळं आनंदी वातावरण होतं. त्यावेळेस तिला तिच्या माहेरी जायचं असतं, पण नवरा सांगतो की मुंबईसारख्या शहरात आपण राहतोय आणि तिला थोडा त्रासही होतोय, तर तिला त्रास होऊ नये म्हणून तिच्या आई वडिलांनी इथे येऊन राहावं, म्हणजे इकडे तुम्ही करा. तिचे आई वडील येऊन राहतात, त्याच्या आई वडिलांचा खूप सुंदर वातावरण तयार होतं. ती त्या मांजरीबरोबर खेळत असते, मांजरही प्रेग्नंट राहिलेली असते आणि खूप छान चाललं असतं. आणि नंतर त्या बाईला 8व्या महिन्यात बाळ होतं आणि ते बाळ झालं. 8व्या महिन्यात बाळ गेल्यानंतर त्या मातेची काय परिस्थिती होत असेल हे तुम्हाला सांगायला नको. अशा परिस्थितीमध्ये सगळे आलेले लोक आहेत, दुःखी कष्टी होतात, थोड्या दिवस राहतात, निघून जातात, पुन्हा घर रिकाम होतं, पुन्हा एक मांजरीवर संवाद असते. तिची मांजरही प्रेग्नंट असते, तिलाही 4 बाळ झाले. खूप छान ती बाळांबरोबर खेळत असते आणि मग हिच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती माऊला म्हणते, भाऊ तू माझ्यापेक्षा नशिबवान आहेस ग, कारण माझ्या अंगावरही दूध आहे, माझं दूध काढून टाकावं लागतंय, पण तुझ्या अंगावरचं दूध 4 बाळा दूध आहे, तू खूप नशिबवान आहेस. आणि अशा परिस्थितीमध्ये त्या माऊला ते कळतं की माझी मालकीण किती दुःखी आहे, तिची हे कशी आहे. आणि ती माणसं घराच्या बाहेर निघून जाते, 4 बाळं असतात, ती म्याव 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 करत असतात, त्यांना दूध देते, खायला देते, कुठे गेली शोधते नाही. आणि शेवटी ती काय त्या बाळांना उचलते, खेळवते, खेळता ती त्यांना त्यांच्या छातीपाशी घेते आणि छातीपाशी घेतल्यानंतर त्या दुधाच्या वासानं ते त्या तिच्या कणांना लुचतात आणि मग ती तिचं दूध त्या बाळांना पाहते आणि तिचं दूध, आईचं दूध ज्या बाळ सक करतं त्या आईला जो आनंद असतो तो आनंद तिथे दाखवण्याचा प्रयत्न झालेला आहे. आणि मांजर खिडकीत येऊन बसलेली असते आणि मांजरीच्या डोळ्यातही अश्रू असतात, नाहीच्या डोळ्यात. अशी विचार करायला लावणारी प्रभाकर पवार यांची पहिली गर्भारी कथा आहे.
खूप सुंदर कथा आहे. मी त्या विंचवांवर आलो आणि पटकन मला हसू आलं की आहे क्या बात आहे. आणि त्या विंचवांशी बोलणं सोपं नव्हतं काय, किंवा त्यांची विधवा कळसवाणी या 2-3 कथा मी वाचल्या. पण प्रत्येक कथेसाठी त्यांनी मेहनत घेतलेली आहे. तर कथा ही प्रत्येक माणसात असते असं मी नेहमी म्हणतो. प्रत्येक माणसामध्ये कथा असते, प्रत्येक माणसामध्ये 1-2 कथा दडलेल्याच असतात. कारण आपल्या आयुष्यात अनेक प्रकारचे प्रसंग उद्भवलेले असतात आणि त्या सगळ्या प्रसंगाचा जर अभ्यास करणारा जो माणूस असतो तो असतो लेखक. सगळ्यांना ते जमत नाही, तो असतो लेखक. आणि तो लेखक त्या आपल्या आजूबाजूच्या शेजारच्या पाजारच्या जवळच्या प्रत्येक व्यक्तीचा अभ्यास करत असतो, प्रत्येक प्रसंगाचा अभ्यास करत असतो आणि तो अभ्यास केल्यानंतर त्याच्यातनं कथा घडत जाते, कथा फुलत जाते. आणि ही कथा घडणं, कथा फुलवणं हे लेखकाचं काम असतं. हा अनुभवाचा एक भाग आहे. प्रभाकर पवारांनी त्या बाबतीत खूप चांगल्या प्रकारचा अनुभव घेतलेला आहे आणि ते अनुभव त्यांनी हळूहळू पेपरवर उतरवले आणि त्याच्या एक सुंदर कथा झाल्या. मला असं वाटतं की मी जर या संपूर्ण कौल या कथासंग्रहावर कौल ह्या पुस्तकाबद्दल जर बोलायचं झालं तर मुळात कौलचं हे चित्र आहे, मुखपृष्ठ अतिशय सुंदर आहे. कारण आज नाशिकहून प्रकाशक देखील आले, त्यांनाही कळलं की मुखपृष्ठ अतिशय सुंदर झालेलं आहे. मुखपृष्ठाचं नाव आणि हे पण अतिशय उठून दिसत आहे. आणि ह्या सगळ्या उठून दिसत असणाऱ्या गोष्टींच्या याला आतमध्ये जे रेखाचित्र की ज्या छान टाकलंय ते अतिशय चांगल्या प्रकारे उठून दिसत आहे. त्यांचं प्रिंटिंग, त्यांचा फॉन्ट वापरलेला हा सगळ्या गोष्टींचा खूप चांगल्या प्रकारे त्यांनी उपयोग केलेला आहे. पण याच्यात एक थोडीशी पवार याच्यात काही ललित लेख आपल्यासाठी म्हणजे कथेच्या बरोबर ललित पण असल्यासारखं जाणवलं. त्याचा मात्र आपल्याला खूप अभ्यास करावा लागतो आणि तो अभ्यास केल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये हे मिळतं. अशा प्रकारे ज्यावेळेस एखादा कथाकार कथा द्यायला जातो आणि त्याला विषय सुचत जातात त्यावेळेस तो समाजाचा खरा खुरा अभ्यास असतो. त्याने समाज जवळून पाहिलेला असतो, त्याने माणूस जवळून वाचलेला असतो आणि वाचलेल्या माणसाचं चित्रण तो आपल्या पुस्तकामध्ये करीत असतो. असं पवारांनी केलं. कारण मी पवारांना विचारलं, पवार कुठेतरी एका केमिकल कंपनी वगैरे काहीतरी मी सर्व्हिस करताय. कारण साधारणपणे अशा वेगळ्या आगळ्या क्षेत्रात काम करणारे माणसं ज्या लेखक होतात ना त्यावेळेस त्यांच्या कर्तृत्वाची जात त्याविषयी वाटते. कारण शिक्षकापेक्षा पण समजू शकतो माणूस. शिक्षक आहेत, प्राध्यापक आहेत, त्या विषयाला धरून जेवढे आहेत विषय त्याच्यामधल्या माणसाने लेखन केलं, काव्य केलं समजू शकतो. पण एका पलीकडे जावं, एखाद्या कुठेतरी कंपनी फॅक्टरी तिकडे काम करायचं, दिवसभर राबायचं, प्रवास लांबचा करून घरी यायचं आणि त्यानंतर सगळं डोक्यात घेऊन उतरवायचं. परत प्रभाकर पवारांचं कौतुक करावं तेवढंच आहे. त्यानंतर मी प्रकाशकांनाही धन्यवाद देईन. ते अतिशय सुंदर प्रकारचं आपण हे पुस्तक छापलेलं आहे आणि त्यामुळे आमच्या कल्याणकाराच्या कथांना चांगला निश्चितच न्याय मिळेल. त्यांचं दुसरं आहे अस्वस्थ मनाचे अलग. हे अलग हा एक खरा याच्यातला वेगळाच प्रकार आहे. पण मी आज या ठिकाणी अलगवर बोलणार नाही, माझा तो अधिकार नाही, कारण मी अलगचा अभ्यासच केलेला नाही. पण एवढंच सांगेन की आज या सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात म्हणजे ज्या ठिकाणी सरस्वती वास करते, आमच्या या वाचनालयाला 150 वर्षाची परंपरा आहे आणि आमच्याकडे 1 लाख पुस्तक संख्या आहे. त्याचबरोबर आमच्याकडे 3,500 वाचक आहेत आणि अशा या वास्तूमध्ये या प्रभाकर पवारांच्या कौलचं प्रकाशन झालं असं मी जाहीर करतो आणि त्याला निश्चितच यश मिळेल हेही या ठिकाणी अवश्य सांगतो. आणि एवढं बोलून मला या ठिकाणी येण्याचा पुस्तक प्रकाशनाची संधी दिल्याबद्दल मी आपणा सर्वांची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि उद्याच्या आपल्या भारताच्या 75व्या वर्धापन दिनाच्या आपण सर्वांना शुभेच्छा. जय हिंद. माहिती सांगितली त्या
कवी असा असतो, कवी हा वास्तवामध्ये जगत असतो. जरी म्हणजे रस्त्याने चालत असला किंवा झोपत असला किंवा कुठं काही बघितलं तरी त्याच्या मनामध्ये चुळबुळ चालू होते, असा हा कवी असतो. आणि जो वास्तवामध्ये जगतो त्याच्या मनातल्या भावना या म्हणजे एकदम डोळ्यातून पाणी काढण्यासारख्या असतात. आणि एक आजकाल तर या आजकालच्या जमान्यामध्ये आई वडिलांना विचारत नाही, असे वस्तुस्थिती झालेली आहे, एक रिअल कंडिशन आहे. आणि अशा कंडिशनमध्ये पवार सरांनी, माझी त्यांची ओळख नव्हती, आता ओळख झाली, तर अशा परिस्थितीमध्ये आपल्या एका शिक्षिकेला समर्पित करून एक संग्रह काढणं म्हणजे ही खूप मोठं काळीच म्हणावं लागलं. आणि त्याच्यामध्ये खूप कथा आहेत, मी आपला जस्ट थोड्या वेळापूर्वी त्यांनी मला त्या सांगितल्या, त्या आता बसल्या मी वाचलं. तर एक म्हणजे आपल्या शालेय जीवनातलं चित्रण केलेलं आहे की म्हणजे गरीब घराण्यातली बाई तिच्या घरावर पाऊल असतात आणि शाळेतली मुलं टवाळखोर असतात आपल्या खेड्यापाड्यातली, आणि त्यांच्या मस्तीच्या याच्यामध्ये तिच्या घरातले कौतुक पडतात, तिचं नुकसान होतं, तिची रोजगारी पडते. तर त्यांच्या ज्या शिक्षिका अंजलीताई त्या कन्यामध्ये मार्गदर्शन करतात, बाबा तू आज तिच्या घराचं तू नुकसान केलं, अशी जी रोजीरोटी पडली, तुला हे करून द्यावं लागेल. पण याच्यामध्ये एक सिद्धांताचा बोध मिळतो आपल्याला की कुणीही आपल्या म्हणजे वागण्यामधून कुणाचंही नुकसान होऊ देऊ नये, कारण त्याचा त्रास आपल्यालाही होतो आणि त्याच्यापेक्षा जास्त समोरच्याला होतो. आणि समोरच्याच्या ज्या भावना दुखतात त्याच्या मनाची आपण कधीही म्हणजे एक हाय असते, निराशा कोणाची घेऊ नये. म्हणजे याच्या एक वास्तव दर्शन केलेलं आहे. आणि अलग म्हणजे कसं 3 ते 4 ओळीमध्ये कथेचा पूर्ण सारांश असतो, त्याला अलग म्हणतात. मी अलग लेखन करत नाही, पण तरी मला माहिती आहे. त्याच्यामध्ये मी आता 2-3 कथा अशा वाचल्या की पत्रावळीमध्ये आपण आता भिकारी असतो, भिकारीला तर कोणी जेवण देतच नाही, आपल्यासारख्याच्या घरी आला तर त्याला उकळून देतातच. फार म्हणजे क्वचित लोक असतात की त्याला माणुसकी असते तो देतो. तर त्या याच्यामध्ये पत्रावळीवरचं जेवण टाकलेलं आहे आणि पात्र पुंजतो म्हणतात ना, तेलाचं म्हणा का काय, ते आपण कावळ्यासाठी किंवा म्हणजे गायीसाठी ठेवतो. आणि भिकारी उभा असतो, तो ते पात्र बघून त्याच्या ओठ म्हणजे तो असा चावल्यासारखी करतो. म्हणजे आज एक वस्तुस्थिती कशी झालेली आहे समाजामध्ये की आज तुम्ही कावळ्यांना जेवण देता, पण तुम्ही समोर जो म्हणजे जिवंत जो माणूस आहे त्याच्या भावना तुम्ही न जाणता, त्याला जेवण न देता तुम्ही त्याला उपाशी ठेवता आणि कावळ्यांना त्यांना देता. आता एक याच्यावरून उदाहरण दिले, कोणाच्या भावना दुखायच्या नाही मला, पण खरं सांगा, जिवंत माणसाला जेवण देणं महत्वाचं आहे का कावळ्यांना जेवण देणं महत्वाचं आहे? कारण कावळ्यांना आपण पात्र पुजतो, आपले आई वडील ते कावळे बनत नाही, आपले आई वडील हे जिवंत असतात. मेल्यावर तर सगळ्यांचे आई वडील कावळे बनतात का? बनतात काय? विचार करायची गोष्ट आहे. एक मनामध्ये भावना आहे, कावळ्यांना पात्र देतो आपण. पक्षी आहेत ते, पक्षी तर कुठल्याही पक्ष्यांना काही दिलं तर खातात, पण मग याच्यामध्ये बोध आहे की माणसाने समोरचा जो भुकेला आहे त्याची भूक जाणून त्याला द्यावं. जनावरांना एवढं द्यायचं म्हणजे हे असतं, परंतु समोरच्याची भूक जाणणे हे आपलं माणसाचं एक माणसाचं कर्तव्य आहे. तर दुसरी एक बघितलं मी, एक म्हणजे लव्ह मॅरेज करणारा म्हणजे आंतरजातीय विवाह करणारा, तर ते मुलीच्या तोंडावर ऍसिड फेकतो. त्या मुलीचा चेहरा विद्रूप होणार, काही काळानंतर ती मुलगी तर तशी असतेच, परंतु त्याचा चेहरा सुरकुत्या पडून खराब झालेला असतो. म्हणजे याच्यामध्ये बोध घ्यायचा की समोरच्याला त्रास देऊन आपण त्याच्यापेक्षा जास्त त्रास स्वतःवर ओढून घेतो. हे माणसाला त्यावेळेस कळत नाही, हे माणसाला नंतर वेळ गेल्यावर कळतं. हे असं या 2 लाईनमध्ये त्याला अलग म्हणतात. गर्भाशयातले पण एक कुटुंबातलं सदस्य आहे, तर मुलं असतात 4-5, तर त्या 4-5 मुलांनी म्हणजे वृद्धाश्रमात आई वडील ठेवलेले असतात. आता ही तर वस्तुस्थिती झालेलीच आहे आजकालच्या जमान्यातली, फार म्हणजे चांगले. मला एकदम डोळ्यात पाणी आलं माझ्या की आई वडिलांचं हस्ते म्हणजे पुस्तक प्रकाशित केलं त्यांनी. हे खूप म्हणजे आई वडिलांना मान देणं हे खूप म्हणजे एक चांगलं लक्षण आहे. त्याच्यामध्ये मुलं काय करतात की आई वृद्धाश्रमातून त्या म्हाताऱ्याला आणतात आणि मुलगा म्हणतो काहीतरी हे करायचं असते, तेरवा करायचं असते, तर तो म्हणतो तेरवाच्या स्वयंपाक करायला बरं झालं म्हणजे आपल्याला आचारी आचारी आणावा लागला असता, हा आचारी कामात पडला. म्हणजे बघा मुलं वडिलांना आईला काय स्थान देतात, त्याच्यावरून बोध घेण्यासारखी ही पण एक कथा आहे. त्याच्या आवडीतच केली आहे त्यांनी, बसल्या बसल्या आता वाचलं तर भरपूर आहे. आणि
आणि एक सर्वसामान्य माणूस, एवढं शिकलेले माणूस आहे, MA सोशिओलॉजिस्ट केलेली आहे त्यांनी, पण तरी एका केमिकल फॅक्टरीमध्ये काम करतात आणि पुस्तक प्रकाशन करायचं म्हटलं ना तर खूप मोठी गड्डी द्यावं लागते. पण तरी त्यांनी आपल्या शिक्षिकेला समर्पित करताना हे त्यांच्या कष्टातून, घामाच्या पैशातून त्यांनी एवढं करून हे केलं. तर मला वाटतं सर्वांनी आपण त्यांचं स्वागत करायचं आणि त्यांचा हा संघ आहे एकदम लोकांमध्ये तुम्ही आपण प्रकाशित झाला पाहिजे चांगला, म्हणजे त्याच्यातून बोध घेण्यासारखे. जरी कथा आहे 4-4 ओळीच्या आहेत, अलग लेखनमध्ये 4 ओळी असतात, त्याच्यामधून आहे. आणि कौलमध्ये तर आता सरांनी बहुतेक सांगितलं आहे, जास्त काही वेळ घेत नाही, आधीच वेळ झालेला आहे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य म्हणजे की सरांचं एक कौतुक करावं तेव्हा मला आता नवल वाटते. पहिल्यांदाच त्यांची माझी भेट झाली, परंतु याच्यामधून एक शिकायचं आहे की माणसाने आपल्या ज्या कष्टाच्या म्हणजे आपल्याला जो अनुभव येतो तो समोर समाजाला मांडला पाहिजे, म्हणजे त्या समाजाला काहीतरी घेण्यासारखं आहे. आणि आजकालच्या जवान मुलांना तर हे पाहिजेच पाहिजे. म्हणून सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे माझी की त्यांचे हे पुस्तकं आपण आवर्जून वाचावे आणि त्यातला काहीतरी बोध घ्यावा. धन्यवाद. एक डॉक्टर मुकुंद प्रभाकर देशपांडे सर आलेले आहेत, त्यांनी कृपया व्यासपीठावर द्यावं. या सर. नमस्कार, मी भागवत घेवारे, सहशिक्षक, तेरणा साखर कारखाना प्रशाला, तेरणा नगर. प्रभाकर पवार यांच्या अस्वस्थ मनाचे अलग व कौल हा कथासंग्रह, तर अस्वस्थ मनाचे अलग हा अलग संग्रह, अतिलघु कथासंग्रह ज्ञानसिंधू प्रकाशन नाशिक या प्रकाशनामार्फत पहिल्या अलग संग्रहानंतर कौल हा त्यांचा कथासंग्रह तेवढ्याच दमदार स्वरूपात पुढे आलेला आहे आणि आज त्याचं प्रकाशन होत आहे. या प्रकाशन सोहळ्यासाठी माझ्या त्यांना खूप खूप शुभेच्छा. अलग संग्रहानंतर प्रभाकर पवार यांनी कौल या कथासंग्रहाच्या माध्यमातून दमदार असे पदार्पण केलेले आहे. या संग्रहातील सर्व कथा नितांत सुंदर असून सर्वांनी अवश्य वाचाव्यात अशा आहे. त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा. धन्यवाद. माणसाला जेव्हा अभिव्यक्त व्हायचं असतं तेव्हा तो अभिव्यक्तीची साधनं शोधत असतो. प्रभाकर पवारांना तो सूर गवसला कथेतून. फार कमी साहित्यकार या अलगच्या नादी लागतात, पण प्रभाकर पवारांनी आपल्याला अलगच्या नादी लावलं. तसेच प्रभाकर पवारांचा कौल हा कथासंग्रह सुद्धा आपल्या काळजाचा ठाव घेणार आहे. अर्थात तो त्यात यशस्वी ठरला आहे. या दोन्ही संग्रहाची पर्वणी ज्ञानसिंधू प्रकाशनाने आपल्यासाठी दिलेली आहे. मी प्रभाकर पवारांना मनभर शुभेच्छा देतो आणि इतकीच इच्छा व्यक्त करतो की त्यांनी आपल्या लेखणीचं धारदार टोक सतत वाहत ठेवावं. आज माझे लेखक मित्र श्री प्रभाकर पवार सरांचे अस्वस्थ मनाचे अलग आणि कौल हे 2 कथासंग्रह ज्ञानसिंधू प्रकाशन नाशिक यांच्याकडून प्रकाशित होत आहेत. अलग म्हणजेच अतिलघु कथा हा साहित्य प्रकार हल्ली अतिशय प्रसिद्ध होतो आहे आणि अस्वस्थ मनाचे अलग वाचल्यानंतरच आपल्यास त्याचे कारण कळू शकेल. अतिशय कमी शब्दात अनेक संवेदनशील विषय या अलग काव्य प्रकारात हाताळले जातात आणि अतिशय यशस्वीरित्या ते श्री प्रभाकर पवार सरांनी अस्वस्थ मनाचे अलग यातून सिद्ध केलेले आहे. कौल या कथासंग्रहामध्ये सुद्धा आपणास ग्रामीण जीवनापासून ते शहरी वातावरणातील विविध समस्या आणि त्यांच्याशी निगडित मार्मिक कथा आपल्याला वाचायला मिळणार आहेत. रसिक वाचकांकरिता ही खरं तर वैचारिक मेजवानीच ठरणार आहे. या दोनही प्रकाशित होत असलेल्या कथासंग्रहांना माझ्याकडून भरभरून शुभेच्छा
आणि सरांकडून असेच सकस साहित्य आपल्याला भविष्यातही वाचायला मिळो याच सदिच्छा. नमस्कार. प्रभाकर पवार सर आणि व्यासपीठावर सन्मानित प्रतिष्ठित पाहुणे या सगळ्यांना माझा नमस्कार. मी तुषार यशवंत ठाकरे, राहणार वाडा, जिल्हा पालघर. कवी, लेखक, प्रकाशक, वक्ता अशा विविध क्षेत्रामध्ये मी सध्या कार्यरत आहे. प्रभाकर पवार सरांची आणि माझी ओळख समाजाची झाली तरी फेसबुकच्या माध्यमातून झाली आणि साहित्य हा आमचा समान धागा असल्यामुळे ती उत्तरोत्तर वाढत गेली. आता जेव्हा कधी आम्ही मला फोन करतो तेव्हा फक्त साहित्य या विषयावर बोलत असतो. बोलण्याच्या ओघात मी प्रभाकर सरांना विचारलं, सर तुम्ही लिखाणासाठी किती वेळ देता? तेव्हा सर बोलले, मी एका केमिकल कंपनीत काम करतो आणि एकदा ते कंपनी प्रोडक्ट स्टार्ट झालं की एंड होईपर्यंत मध्ये वीकली ऑफ जरी आला तरी मला सुट्टी मिळत नाही. मग मी सरांना विचारलं, सर तुम्ही लिखाणासाठी वेळ कसा काढता? तेव्हा सर बोलले, माझी ड्युटी 8 तास असते, पण जाताना आणि येताना जे टॉपिक लागते त्या टॉपिकमध्ये मी लिहितो. मी अक्षरशः अवाक झालो की जर आवड असेल तर सवड ही मिळते. हा धडा मी प्रभाकर सरांनी मला दिला आणि मी माझं एक अर्धवट राहिलेलं पुस्तक नव्याने लिहायला सुरुवात केली आहे. बोलण्याच्या जगात सर बोलले, आमच्या घरात आध्यात्मिक वारसा आहे. मी सरांना सांगू इच्छितो, विठुरायाची कृपा जशी तुमच्यावर आहे ते सरस्वतीची कृपा तुमच्यावर आहे. उत्तरोत्तर लिहित राहा आणि तुमच्या अनुभवाने आम्हाला समृद्ध करीत राहा. मी तुषार ठाकरे, उपाध्यक्ष अभिजात मराठी साहित्य सेवा संघ महाराष्ट्र राज्यच्या वतीने तुम्हाला खूप शुभेच्छा देतो आणि तुमचं पुस्तक मिळाल्यावर वाचून ते अभिप्राय नक्कीच देईन. धन्यवाद. नमस्कार. मी डॉक्टर शशिकांत गंगावणे मुंबईवरून आपल्याशी बोलत आहे. ज्ञानसिंधू प्रकाशनाचे सर्वेसर्वा आदरणीय तानाजी खोडे सर आणि अलग कथा, लघुकथा, दीर्घकथा, कविता, गझल, समीक्षण सर्व साहित्याचे प्रकार अगदी सहज हाताळणारे आमचे मित्र आदरणीय प्रभाकर पवार सर, या दोघांचेही मनापासून अभिनंदन. आणि प्रभाकर पवार सरांचा अस्वस्थ मनाचे अलग आणि कौल हे 2 संग्रह आज प्रकाशित होत आहेत. त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. अनिल कुलकर्णी आज श्रीयुत प्रभाकर पवार यांच्या 2 पुस्तकांचं प्रकाशन ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीनं एका सृजनात्मक पद्धतीनंच होत आहे असं म्हणावं लागेल. त्यांचं पहिलं पुस्तक अस्वस्थ मनाचे अलग अति लघु कथा, अनेकांनी हे वाचलं आहे. आणि दुसरं पुस्तक कौल हा कथासंग्रह येत आहे. या दोन्ही प्रकाशनाच्या निमित्त मी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो. वाचन कमी झालेल्या युगात आज आपण एखादा आशय मोजक्या शब्दात जर सांगितला तर वाचनाची गोडी वाढते असं आपण म्हणू शकू. कारण कंटाळवाणं आणि फापट पसारा शब्दांचा जर जास्त असेल तर लोक वाचनाकडे वळत नाहीत. आणि प्रभाकर पवार यांनी समाजातील दैन्य, वेदना, दुःख, हास्य इतक्या सुरेखपणे टिपलं आहे आणि योग्य शब्दात ते मांडलं आहे. त्यामुळे साहित्य अस्वस्थ करणारं तर आहेच, पण कायमचं लक्षात राहणारं सारखं सुद्धा आहे. या निमित्तानं हे अलग अतिशय वाचनीय झाले आहेत, मनात ठसणारे झाले आहेत. तसंच आता त्यांचं दुसरं पुस्तक जे आहे कौल हा कथासंग्रह आहे, हा सुद्धा वाचकांना निश्चित खिळवून ठेवेल याची मला आशा आहे. आणि प्रभाकर पवार हे सातत्यानं समाज माध्यमावर विविध अंगानं लिखाण करत असतात. गझलसुद्धा ते लिहितात, कथासंग्रह लिहितात, कवितासुद्धा ते लिहितात. तर त्यांची साहित्य निर्मिती अशीच भरभराटीला येवो या प्रसंगी मी शुभेच्छा व्यक्त करतो. आणि ज्ञानसिंधू प्रकाशकाचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो की त्यांनी प्रभाकर पवार यांच्या साहित्यकृतीला योग्य प्रसिद्धी देऊन सन्मान केला आहे. धन्यवाद. किंवा त्या ठिकाणी सेलिब्रिटी उपस्थित राहून तो सोहळा साधारणपणे पाहणं फार मोठी भाग्याची गोष्ट आहे. सैनिक जीवनामध्ये आम्हाला नेहमी
सांगितलं जातं की मातृदेव भव पितृदेव भव, आणि त्याच्यावरती जाऊन सांगितलं शिक्षक जो आपला गुरु असतो, आणि गुरुला आर्मीमध्ये आर्मीच्या प्रोटोकॉलमध्ये किंवा आर्मीच्या हिस्ट्रीमध्ये फार मोठं महत्त्व आहे. पण गुरु एक अशी व्यक्ती असते की जी सैनिकाला ट्रेनिंग सेंटर म्हणजे 18-17 वर्षाचा मुलगा असतो, ट्रेनिंग सेंटर जॉईन करतो तेव्हा त्याला भारत किंवा भारत देशाचं प्रेम किंवा देशप्रेम असं त्याच्या मनात काही नसतं. कारण आजच्या पिढीला जर आपण म्हणायचं झालं तर तो एक ऑप्शन म्हणून आपण करिअर म्हणून ऑप्शन म्हणून आपण जॉईन करायचा प्रयत्न करतो. परंतु ट्रेनिंगमध्ये जे ग्रुप असतात म्हणजे मग ते हवालदार असो, नायक असो, ऑफिसर असो, जेसीओ असो, आणि एक वाक्य सांगितलं तर द मोर यू ब्लीड द मोर यू स्वेट द लेस यू ब्लीड इन द वॉर. म्हणजे जेवढं तुम्ही परिश्रम कराल सैनिक जीवनाच्या ट्रेनिंगमध्ये तेवढं तुम्ही लढाईच्या मैदानामध्ये तेवढं कमी रक्त तुमचं वाढलेलं आहे. तर अशा ह्या गुरूंचंच महत्त्व देणारी जी संस्था आहे ती जशी शाळा आहे तशी सैनिकी जीवनामध्ये आमचं ट्रेनिंग सेंटरचं काम करते. प्रभाकर पवार यांना मी मला वाटतं 6वीच्या 7वीमध्ये पाहिलं असेल. आमच्या ज्या आजच्या उद्घाटक आहेत सौ अंजली साळी मॅडम, त्या नात्याने माझ्या मुलाच्या म्हणजे माझ्या बहिण्याच्या मिसेस लागतात त्या. आणि असंच सुट्टीवर आला असताना एकदा की चला म्हणजे तुझी शाळा बघायला जाऊया म्हणून सुद्धा गेलो होतो. किशोरकडनं ते असं लेफ्टकडून घेतला की पोवळे वगैरे गाव आता मला आठवत पण नाही, पण त्यावेळेला मी हा मला पाहिलं होतं त्या ठिकाणी. आणि व्हॉट आय प्राऊडली वुड लाईक टू मेन्शन की प्रभाकर हे नाव पहिलीच्या तोंडावरती नेहमी सातत्याने मी ऐकत राहिलेलं आहे की प्रभाकर असं करतो, प्रभाकर तसं करतो, प्रभाकर ही प्रोग्रेस आहे, प्रगती प्रोग्रेस आहे. म्हणजे एक शिक्षिका, अजून 2 शिक्षिका आपल्या विराजमान आहेत. एक शिक्षक मुलाच्या आयुष्यामध्ये काय बदल घडवून आणू शकतो याचं एक उदाहरण म्हणजे प्रभाकर पवार. खूप मला वाटतं महाराष्ट्राची जागा होती त्यावेळेला आम्ही ज्या बघितलं त्यावेळेला अशा माणूसला मी पण जी शाळा शिकवती अशी होती. 1ली ते 4थी एक शाळा, मग 6वी 5वी ते 7, 8वी दुसरी, मग 8 ते 10 तिसरी, असं करत तर शालेय शिक्षण माझंही खेडेगावातून झालेलं आहे. पण म्हणतात ना की गुरुची इच्छा असून चालत नाही, शिष्याची इच्छा पण तेवढीच महत्वाची असते. मला वाटतं प्रभाकर मध्ये ती कपॅसिटी ती तो जो एक बाणा आहे की नाही आपल्या शिक्षिकेने हे सांगितलेलं आणि आपल्याला हे करायचं आहे. थोडंसं उदाहरण मॅडमचं दिलं त्यांनी की कौलं फुटतात आणि आम्ही थोडं उलटं करतो, मॅडमने थोडं उलटं केलं. आर्मीमध्ये पनिशमेंट देतो, मॅडमने त्या पनिशमेंट न देता त्यांना यातून साध्य काय करता येते 60 पैसे गोळा करा आणि त्या बाईची कौलं भरून द्या. तर हाही एक शिक्षणाचा पाया असू शकतो. हे आज मला इथे कसं लक्षात आलं की प्रत्येकाला पनिशमेंट दिलीच पाहिजे असं काही नाही. आजच्या या प्रबोधन सोहळ्याच्या ठिकाणी मला थोडा मोठा प्रश्न पडला की अरे मी त्याकडे जाऊन काय बोलला. कारण काय जनरली आमचं ते स्पीच असतं ते मोटिवेशनल असतं, लढाई, सैनिक, म्हणजे कॉन्फ्लिक्ट कसं झेलायचं, डिफेन्स काय असो, तुमचं टॅक्टिक्स काय असली पाहिजे, नेबरहूड कंट्रीज काय विचार करतात, आपला देश काय आहे, भारत देश काय आहे, सध्याची राजकीय स्थिती काय आहे, राजकीय स्थितीचा सैनिकांवर काय परिणाम होत असतो, अशा सगळ्यांची भाषणाची आम्हाला थोडीशी जास्त सवय असते. परंतु आज इथं मला असं लक्षात आलं की एका सैनिकालाही तुम्ही असे इथे बोलवून एवढं मान सन्मान दिलात आणि या ठिकाणी आल्यानंतर मला बरंच काही समजून गेलं की शिक्षण हे अतिशय महत्वाचं आहे हा प्रश्नच नाही, परंतु ते किती तुम्ही आत्मीयतेने शिकवता यालाही एक महत्व आहे. नाहीतर छोटंसं एक अपार्ट जोक आहे. मला जेव्हा 8वी-9वीत असेल मी तेव्हा आमचे गंध शिक्षक आले की माझं विवेक बाहेर हो, तर मी असे काही प्रश्न विचारायचो की ते त्यांच्याही आवाजाच्या बाहेर असायचे, कारण मी अभ्यास केलेला असेल थोडक्यात म्हणजे. तर असे शिक्षक आम्हाला लाभलेले आहेत आणि असेही शिक्षक प्रभाकर लाभले की ज्यांनी समाजामध्ये स्वतः स्थान कसं निर्माण करायचं
आज प्रभाकरनी ही जी अचिव्हमेंट केली आहे त्याच्यामध्ये देशपांडे सर त्यांचे आले आहेत. मला प्रभाकरनी बोलता बोलता सांगितलं सरांचं सॅक्रिफाईस सांगितलेलं आहे, त्यांची डेडिकेशन टुवर्ड्स एक नवीन फॅक्टरी असते. फॅक्टरीला आले पण एका गोष्टीमध्ये ते आलेलं आहे की फॅक्टरीला पूर्णपणे आग लागते आणि त्यानंतर त्यातून ते बाहेर पडतात. तर जे सैनिकाला एक हवं असतं की डेडिकेशन की किती असायला पाहिजे माणसाचं डेडिकेशन, की मला जर टास्क मिळाला आहे तर पुरा केल्याशिवाय माझं डेडिकेशन समाप्त होत नाही. तसं सिव्हिलमध्ये पण हे चालतं. ह्याचं मला चालतं बोलतं उदाहरण म्हणजे आपले देशपांडे सर आहे. परत कधी आपल्याला असाच मौका मिळाला, चान्स मिळाला, नक्कीच मी आर्मी आणि आर्मीच्या जीवनाबद्दल काय काय सांगता येईल ते मी नक्की सांगायचा प्रयत्न करेन. आपले पण काही मुलं असतील, म्हणजे मुलं असतील, नातवंड असतील, रिलेटिव्ह असतील, कोणाला इन्स्पायर होत असेल, कोणाला आर्मीबद्दल काय माहिती हवी असेल तर प्रभाकर आहे, सारी मॅडम आहेत, माझा नंबरही स्टँडर्ड आहे. तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता आणि जेवढं काही मला माझ्याकडे देण्याचा प्रयत्न करेल त्यावेळेला. पण आजचं मी एवढंच सांगून इथे संपवतो की शिवाय डेडिकेशन असल्याशिवाय असे मोठे कामं घडत नाही. याच्या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने आपण जमलो आहोत. सर्वांचा माझ्या गुण सांगतो. प्रभाकर हा माझा 1992 ते 95 या कालावधीतील विद्यार्थी. कर्तृत्व, वक्तृत्व, नेतृत्व सर्व बाबतीत हुशार, कोणतेही काम जबाबदारीने करणारा, अतिशय प्रामाणिक आणि कष्टाळू विद्यार्थी. खरं म्हणजे प्रामाणिकपणा आणि कष्टाळूपणा हे गुण त्याचे अनुवंशिक, त्याच्या आई वडिलांकडून आलेले. कारण अतिशय हालाकीच्या परिस्थितीने प्रामाणिकपणे कष्ट करून त्याच्या आई वडिलांनी त्याला 12वीपर्यंत शिकवलं. पुढे त्यांना आपल्या मुलांना शिकावे अशी त्यांची खूप इच्छा होती, परंतु परिस्थितीमुळे त्यांना शिक्षण देता आलं नाही. पण ती त्यांची इच्छा प्रभाकरने नोकरी करून पूर्ण केली आणि MA पर्यंत शिक्षण केलं, तेही मानसशास्त्र हा विषय घेऊन. आणि आज हा जो त्याच्या आयुष्यात शुभ दिवस आलाय तो त्याच्या स्वभावातील विनम्रपणा आणि निस्वार्थी बुद्धी या त्याच्या गुणांमुळे आज हा त्याच्या आयुष्यात दिवस आलेला आहे. याबद्दल मला मी परमेश्वराचे आभार मानते. मी पण बघून पावले. खरं म्हणजे शिक्षक आणि विद्यार्थी हे नाते काही काळापुरतच असतं. आपल्या आयुष्यातही अशी काही जिव्हाळ्याची, आपुलकीची नाते निर्माण होतात, पण ते फार काळ टिकत नाही. गदिमांच्या गीत रामायणामध्ये एक गीत आहे, सारा विना आहे जगती पुत्र मानवाचा. आणि या गीताच्या 2 ओळी आहेत. 2 ओंडक्यांची होते सागरात भेट, 2 ओंडक्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. अगदी अशाच प्रकारे आपली ही आपुलकीची जिव्हाळ्याची नाती जी जोडलेली असतात ती काही कारणाने, उदाहरणार्थ शिक्षण, शालेय शिक्षण संपलं, महाविद्यालयीन शिक्षण, ते शिकलं ते संपलं शिक्षण, की नोकरीमध्ये बदल्या असतात, निवृत्ती असते, अशा प्रकारच्या लाटा येतात आणि संसारात पडल्यानंतर लाटांवर लाटा. त्यामुळे ही जोडलेली नाती आपोआप विस्मरणात जातात. परंतु मी 1996ला स्वेच्छासेवा निवृत्ती घेतली आणि गेली 25 वर्ष या आमचं नातं टिकवण्याचं श्रेय हे प्रभाकरचं आहे. त्याने ते नातं जिवंत केलं. माझी सर्व्हिस काय जास्त झाली नाही, काही कौटुंबिक कारणामुळे मला VRS घ्यावी लागली. कमीत कमी 22 ते 23 वर्ष माझी सर्व्हिस झाली आणि या कालावधीत अनेक विद्यार्थी माझ्या हाताखालून गेले. अजूनही ते मला विद्यार्थी आठवतात, त्यांचे गुण आठवतात. पण माझा एक विद्यार्थी लेखक होऊन
त्याची ती कलाकृती, त्याचं ते प्रकाशन मला अर्पण करेल असं मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. आम्हा जिल्हा परिषद शिक्षकांना दरवर्षी जिल्हा परिषदेकडून आदर्श शिक्षक पुरस्कार मिळत असतो. माझ्या आयुष्यात पण मी 2 वेळा संधी आली होती. 1992ला माझी रत्नागिरी जिल्ह्यातून ठाणे जिल्ह्यात बदली आली. पूर्वी मी रत्नागिरी जिल्ह्यात सर्व्हिसला होते लग्नाआधीपासून, आणि नंतर इथे आल्यानंतर काही कामानिमित्त मी गावी ऑफिसला गेले होते. तिथे मला माझे वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी भेटले. मला म्हणाले, मॅडम कशाला ट्रान्सफर करून घेतली? अहो, आम्ही तुमचं नाव आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवडलं होतं. मी म्हटलं, सर मला ग्रामस्थ आणि विद्यार्थी ज्यांच्याकडून मिळणारा पुरस्कार हा माझा खरा पुरस्कार आहे. त्यानंतर 1992ला मी ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील पवाळे म्हणजे प्रभाकर तलाव या शाळेवर माझी नेमणूक झाली. तिथेही मला 2-3 वर्षानंतर आमचे शिक्षण विस्तार अधिकारी माननीय साखरे साहेब एक दिवस एक फॉर्म घेऊन आले. म्हणे, मॅडम हा फॉर्म भरा. मी म्हटलं, सर कसला फॉर्म आहे? आदर्श शिक्षक पुरस्कार. मी त्यांना नम्रपणे नकार दिला. म्हटलं, सर मला ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांकडून मिळणारा पुरस्कार हाच माझा खरा पुरस्कार आहे, आणि ते शब्द त्यावेळेला बोललेले नियतीने आज सिद्ध केले, आणि आज माझ्या एका विद्यार्थ्याने मला त्याचं प्रकाशन अर्पण करून तो पुरस्कार दिला आहे. आणि तो केवळ मलाच दिला नाही, तो माझ्या शिक्षकी देशाला दिलेला मोठेपण आहे. आणि याच्यापेक्षा दुसरा कुठला मला पुरस्कार मोठा असू शकतो? आतापर्यंत मी माझ्या शिक्षण खात्यात सांगितलं, थोडं कौटुंबिक सांगते. मला जवळ सर्व्हिस सोडायला लागली. माझं कौटुंबिक कारण होतं. माझ्या मुलाला अचानक दुधा आजार झाला की त्याच्यावर काही औषध नव्हतं, आणि त्याच्याकडे पूर्ण वेळ लक्ष देणं भाग होतं. म्हणून मी 1996ला DRS घेतली. पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे वयाच्या 16व्या वर्षी त्याचं अचानक चालणं बंद झालं. दुर्दैव आजार म्हणजे स्नायूंचा आजार. स्नायूंमधली शक्ती कमी होत जाते. त्याला मस्क्युलर डिस्ट्रॉफी म्हणतात. आणि त्याच्यावर काहीही उपाय नाही. तरी आम्ही वेगळ्यासारखे उपाय करत होतो, पण त्याला काही म्हणजे फळ मिळालं नाही, आणि त्याचं चालणं बंद झालं. 16वा वय म्हणजे किती नाजूक असतं, फार मोठा प्रश्न. त्याच्याविषयीची आमची स्वप्न, त्याचं स्वप्न सगळं रंग होतं, आणि त्याला त्याच्या मनाला सावरणं खूप गरजेचं होतं. अशा वेळेला मी त्याला आपला मनुष्यदेह कशासाठी मिळालाय? मनुष्यदेह मिळणं दुर्लभ आहे, आणि थोडा पैसा कमवावा, खूप शिकावं, डॉक्टर व्हावं, इंजिनियर व्हावं, पैसा कमावा, गाडी घ्यावी, बंगला कमावा, यासाठी आपला मनुष्यदेह नाहीये. तर तो ज्याने आपल्याला दुर्लभ मनुष्यदेह दिला त्याचे उपकार त्याची भक्ती करावी यासाठी आहे. आणि एक त्याला वाक्य म्हटलं की तुला एवढा देवाने रिकामा वेळ दिलाय, तर तो अध्यात्मात PhD करू शकतो. बस हे वाक्य त्याला एवढं झालं. कदाचित मी ते वाक्य नाही बोलले. मला आता जेव्हा मी विचारत होते, हे मी नाही वाक्य बोलले. हे वाक्य त्या विधात्याने माझ्या तोंडी टाकलं. कारण त्याच्या पूर्व पुण्यानुसार त्याच्या ठिकाणी ते आधीच अध्यात्माचं बीज होतं. आणि हे वाक्य बोलल्यानंतर तो एवढा त्याच्यामध्ये झाला की सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत भजन, श्रवण, वाचन, नामस्मरण अक्षरशः दिवसाचे 24 तास पुरायचे नाही. आणि त्याच्या मनाची एवढी तयारी झाली की तो एक दिवस मला म्हणाला, आई बरं झालं माझं फक्त आईनं बंद झालं, नाहीतर मी चांगलं असतं तर मित्राच्या फुकट पण गेलो असतो. त्याला स्वतःच्या अपंगताविषयी कधीही वाईट वाटलं नाही, कधीही डोळ्यातून पाणी काढलं नाही. आणि शेवटचं मनुष्य जन्माचं असं अर्थ की शेवटी त्याचं स्मरण झालं पाहिजे, आणि शेवटचा श्वास घेईपर्यंत तो त्याचं स्मरण करत, नामस्मरण करत आणि शेवटचा श्वास घेतला. सांगण्याचा माझा हेतू असा की त्याने
त्याच्या जन्माचं सार्थक केलं आणि माझ्या मातृत्वाचं सार्थक केलं, माझी कोच उजवली आणि आज माझ्या विद्यार्थ्यांनी ज्ञानदानाच्या त्या पवित्र कर्माला त्याची कलाकृती अर्पण करून त्या माझ्या ज्ञानदानाच्या कर्माचं सार्थक केलं. आयुष्यात आणखी काय पाहिजे? खरोखर त्या परमेश्वराची इच्छा. मी प्रभागाला म्हणायची, अरे मला आता उपाधी नको, आता बस फक्त उपासना. तो म्हणतो बाई त्याची जर इच्छा असेल तर. आणि खरोखर मला तर असं वाटतं की माझ्या सद्गुरू बेळगावनिवासी परमपूज्य आई कलावती देवी यांचीच इच्छा असावी आणि त्यांचीच कृपा असावी असं मला वाटतं. आता त्याच्या पुस्तकाविषयी आता अनेक व्यक्तींनी याच्या पुस्तकाविषयी बोलले. त्याचा अलग हा संग्रह, अस्वस्थ मनाचे अलग किंवा कथा संग्रह हे जर आपण वाचलं तर त्याच्या संवेदनशील मनाचं आणि निरीक्षण शक्तीचं प्रत्यय येतो. त्याच्या कथा वाचत असताना त्यातील प्रसंग, व्यक्ती, घटना ह्या उपयोग जिवंतपणे उभं करण्याचं सामर्थ्य लेखकाच्या लेखन शैलीत आहे. त्यांनी ज्या कथा लिहिल्या त्या अनुभवातून लिहिलेल्या आहेत, त्याच्यामुळे त्या प्रत्यक्षात आपण पाहत आहोत, ऐकत आहोत असंच आपल्याला त्याचा प्रत्यय येतो. आणि त्याच्या या निरीक्षण शक्तीचं मला कौतुक करावंसं वाटतं. आपण अनेक घटना बघतो पण आपल्या शब्दात कशी आपण असं उतरू शकत नाही. त्याने फार सुंदर म्हणजे मला इतकं आश्चर्य वाटायचं. त्याने जेव्हा कथा लिहायला सुरुवात केली, एम.ए. झालेला सायकोलॉजीतून मुलगा आणि कथा लिहितो, कविता करतो, फार त्याचं कौतुक वाटायचं की अरे खूप वाचून मी अगदी म्हणजे गारच व्हायची. खरं सांगते मी तुम्हाला की याचे एवढे शब्द कसे सुचतात. खरोखर परमेश्वराने निर्मित प्रतिभा आहे आणि ती त्याची आता जागृत झाली. तर त्याला असं याच्यापुढे त्याची अशी लेखन शैली अशीच बघतो. त्याने पुस्तकात फक्त समाजाच्या चांगल्या अंगातच नाही दर्शन घडवलं तर त्याच्या आयुष्यातल्या चांगल्या व्यक्तीचं वर्णन करून त्यांना आदर्श ठेवला आहे. समाजाचे पुस्तकाचे विचार, रूढी, परंपरा याच्या प्रकाश टाकून समाज प्रबोधनाचं कार्य त्यांनी या पुस्तकातून केलंय आणि ही मला अभिमानास्पद गोष्ट आहे. तर असंच त्याच्या हातून याच्यापुढे असं त्याची लेखन शैली बघून आणखी साहित्य, नवीन प्रकार त्याच्या हातून निर्माण हो अशी मी माझ्या सद्गुरूंवर प्रार्थना करते. आणि बहिणाबाईंच्या भाषेत सांगायचं तर आता मोठ्या पुळीवर गेला भयाचं, जमिनीत असलेले सुप्त बीज पावसाचे पाणी पडल्यानंतर जसं तरारू म्हणून त्याचं डोळला वृक्ष मोठा वृक्ष होतो, अशी त्याच्याविषयी माझी मी भावना व्यक्त होते आणि त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देते. धन्यवाद. नमस्कार, मी प्राध्यापक विनोद देवरकर. आजच्या ह्या अस्वस्थ मनाचे अलक हा अतिलघुकथा संग्रह आणि कौल या लघुकथा संग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यास उपस्थित असलेले आपण सर्व, आपल्या सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. आजच्या ह्या प्रकाशन सोहळ्याचे, ज्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन आपण करतो आहोत, असे सिद्धहस्त लेखक प्रभाकर पवार, ज्यांच्या ह्या लेखणीला प्रकाशित करायचं कार्य ज्यांनी केलेलं आहे असे प्रकाशक श्री तानाजी खोडे सर, ज्ञानसिंधू प्रकाशन ह्या माध्यमातून हे दोन्ही कथासंग्रह आपल्यासमोर तानाजी खोडे सरांनी आणलेले आहेत. तर या द्वयींचे मी इथं मनापासून अभिनंदन करतो की ज्यांच्यामुळं हा सोहळा आज आम्हाला बघायला मिळतो. आजच्या ह्या पुस्तक प्रकाशनाचं विमोचन करण्यासाठी माननीय सौ अंजली साळी मॅडम, त्यांच्यासोबतच प्राध्यापक व्यंकटेश सोळंके सर यांचे सुद्धा मी मनापासून इथं अभिनंदन करतो की ज्यांच्या सिद्ध हस्ते याचं प्रकाशन इथं झालेलं आहे. आपल्यासोबतच उपस्थित असलेले सर्व ऑफलाईन आणि ऑनलाईन जे सहभागी आहेत त्या सर्व मित्रमंडळीचे इथं मी मनापासून अभिनंदन करतो, कारण आपण या सोहळ्याचे साक्षीदार आहात. ऑनलाईनमध्ये प्रामुख्याने मी आमच्या मित्रमंडळींची काहींची नावं इथं घेऊ इच्छितो. जसं डॉक्टर चंदू पवार आहेत, जे पुसदवरून आपल्याला जॉईन केलेले आहेत.
भागवत घेवारे उस्मानाबादचे आहेत, रमेश चित्ते सर आहेत, डॉक्टर शशिकांत गंगावणे सर आहेत, डॉक्टर अनिल कुलकर्णी आहेत, प्राध्यापक गोपाल शिरपूरकर आहेत आणि त्यासोबतच अकोल्याहून दैनिक प्रबुद्ध भारतचे संपादक माननीय अमोल शिरसाट सर आहेत. तर ह्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा इथं पार पडतोय, याचा मला मनपूर्वक आनंद आहे. प्रभाकर पवारांनी सुरुवातीला मनोगतातच सांगितलेलं आहे की हा जो कथासंग्रह आहे याची निर्मिती कशी झाली. एकंदरीतच आपल्यावर जे संस्कार लहानपणापासून घडत असतात तर त्या संस्कारांचं प्रतिबिंब आपण आजूबाजूला समाजाच्या घटना बघत असतो, त्याचे आपल्या मनावर पडलेले प्रतिबिंब, तर ह्या सगळ्यांचा एकंदरीत सार स्वरूपामध्ये हा कौल नावाचा कथासंग्रह आपल्या समोर तयार झालेला आहे. याचं सर्व श्रेय ते आपल्या शिक्षिकेला अंजली साळी मॅडम यांना ते देतात, ज्यांनी त्यांच्या आयुष्यावर संस्कार केलेत, जीवन जगण्याचा कौल त्यांना दिला. तर हा ईश्वरी संकेत मानून त्यांनी आई आणि साळी मॅडम यांना हा संग्रह प्रकार अर्पण केलेला आहे. तर ही जडणघडण आणि तो ऋणानुभाव जपत तो ऋणनिर्देश करणे हे सुद्धा आपल्या जीवनामध्ये फार महत्वाचं असतं आणि तो प्रामुख्यानं प्रभाकर पवार यांनी इथं सांभाळलेला आहे. प्रकाशकीय वक्तव्यामध्ये तानाजी खोडे सरांनी फार सुंदर अभिप्राय तिथे त्यांनी दिलेला आहे की एकंदरीतच जीवनानुभव देणाऱ्या ह्या सगळ्या कथा आहेत आणि जीवनानुभव देत देत आपल्याला मार्गदर्शन करणाऱ्या कथा सुद्धा याच्यामध्ये आपल्याला त्यांनी पेरलेल्या दिसतात. या कथासंग्रहाच्या बाबतीत बोलायचं झालं तर आमचे मित्र प्रभाकर पवार, मुळात अलख हा त्यांचा कथासंग्रह प्रकाशित झालेला होता. त्यांच्या बऱ्याचशा अलख त्या नजरेखालून गेलेल्या होत्या, वाचण्यात आलेल्या होत्या आणि छोट्या छोट्या 4-5 ओळींच्या, कधी 2 ओळींच्या, कधी 7-8 ओळींच्या अशा कथा वाचताना त्याच्यातून जे साहित्यिक मूल्य आपल्याला मिळायचं, जो एक तत्व आपल्याला मिळायचं, तर ते तत्व मनाला भिडणार होतं. आणि ह्या निमित्तानंच जेव्हा त्यांच्याशी परिचय झाला, विचारांची देवाणघेवाण होऊ लागली आणि त्यांनी सहज एक प्रस्ताव ठेवला की सर, माझ्या कथासंग्रहासाठी आपण प्रस्तावना द्याल का. मित्रांनो, तोपर्यंत मी कुठल्याही कथासंग्रहाला असेल, पुस्तकाला असेल, कशालाही प्रस्तावना दिलेली नव्हती. माझे गझल क्षेत्रातले गुरु, ज्यांनी मला गझल कशी लिहायची, मुळात गझलेबद्दलचं प्रेम ज्यांनी मला इथं दिलेलं आहे, ते आदरणीय डॉक्टर श्रीकृष्ण राऊत सर यांचे शेर जेव्हा जेव्हा फेसबुकवर प्रकाशित व्हायचे तर त्याच्यावर जे 8-10 ओळीचं भाष्य असेल ते भाष्य मी करत होतो. आणि या भाष्य करताना जी काही वाचक मंडळी आहे तर त्याच्यामध्ये प्रभाकर पवार सुद्धा हे एक आहे. प्रभाकर पवार त्या शेरावर केलेलं भाष्य वाचायचे आणि मग कालांतरानं ते भाष्य त्यांना जेव्हा आवडायला लागलं तर त्याच अनुषंगानं त्यांनी फोन केला की सर, आपण करत असलेलं भाष्य मला आवडतं आणि माझी अशी मनापासून इच्छा आहे की आपण माझ्या कथासंग्रहाला प्रस्तावना द्यावी. प्रस्तावना देणे हा भाग वेगळा होता, कारण आपण कुठल्याही प्रतीचे साहित्यिक किंवा असं कुठलंही एक वलय घेऊन वावरणारे आपण नव्हतो आणि त्यामुळे साहजिकच मनामध्ये, माझ्या सुद्धा मनामध्ये प्रश्न उभा राहणं साहजिक होतं की मी प्रस्तावना दिली तर त्याचा तुम्हाला काय फायदा होईल. प्रभाकर म्हणाले की मला फायद्याचं किंवा याच्याशी काही घेणं नाही, मला माझी कथा त्याच्यातलं मूल्य समजून सांगणारा व्यक्ती पाहिजे आणि ते तुम्ही करू शकता. आणि म्हणून त्या अनुषंगानं जेव्हा आम्ही कथा वाचायला सुरुवात केल्या आणि तेव्हा जाणवायला लागलं की नाही, खरंच कथा त्या ताकदीच्या आहेत. कथा ताकदीच्या असल्यामुळे त्याच्यावर भाष्य करणं किंवा त्याचं प्रस्तावना स्वरूपात त्यांना मांडणं मला फारसं कठीण गेलेलं नाही. की ह्या कथासंग्रहामध्ये तुम्ही काय वाचणार आहात तर त्याचं सारांश रूपानं मूल्य आपल्या समोर ठेवायचं आहे जे, आणि तो प्रयत्न मी केला. त्या कथा वाचत असताना याच्यातली अनेक अशी पात्र आहेत की जी सरळ थेट हृदयाला हात घालतात
आता उदाहरणादाखल आपण पहिली कथा जी या कथासंग्रहामध्ये आहे, गर्भार नावाची जी कथा आहे, तर गर्भार नावाच्या कथामध्ये एक नवरा बायकोची, गर्भार स्त्रीची आणि विंचवीची, मंग्या रखमाची कथा ही आहे. एकंदरीतच एकामेकावर होत असलेलं जीवापाड प्रेम ते प्राणीमात्रांपर्यंत कसं जावं हे सांगण्याचा या कथेतून फार चांगला प्रयत्न केलेला आहे. गर्भार विंचवीला गर्भार रखमा मारायला धजावत नाही किंवा नवऱ्याला मारू देत नाही, हे मूल्य आपल्याला त्याच्यातून शिकायचं आहे. विधवा नावाची जी कथा आहे ती एक सुंदर प्रेम कथा गुंफलेली आहे की ज्याच्यामध्ये अमृता नावाची जी मुलगी आहे तर तिचं प्रेम एका सैनिकावर जडतं, धनंजय नावाचा तो सैनिक, आणि त्याला युद्धामध्ये वीरगती प्राप्त होते. जो शेवट आहे तो निश्चितच आपल्याला विस्मयकारक असा याच्यामध्ये मिळतो. गरिबी आणि भूक याचं वास्तव दर्शन आपल्याला प्रभाकरांच्या किळस या कथेमध्ये मिळतं. भूक किती तीव्र असू शकते हे आपल्याला या कथेतून इथं बघायला मिळतं. हा कथासंग्रह ज्यांना अर्पण केलेला आहे अशा साळीबाईंच्या एकंदरीत संस्कारावर आधारित, त्यांनी केलेल्या मार्गदर्शनावर आधारित कौल ही कथा आपल्याला या संग्रहामध्ये बघायला मिळतं, या अनुषंगाने याचं शीर्षक सुद्धा कथासंग्रहात देण्यात आले. तर अशा अनेक कथा ज्या आहेत की जसं अश्रू आहे, प्रामुख्यानं जावई आणि सासरा यांचं नातं कसं असू शकतं, तर हे आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळतं. नवदुर्गा नावाची एक कथा याच्यामध्ये आहे की ज्याच्यामध्ये रेश्मा नावाचं एक जे कॅरेक्टर आहे, रेश्मा कामेरकर, शेजारी यांचं नातं कसं असावं हे सुद्धा आपल्याला या कथेतून बघायला मिळतं. देव्हारा नावाची एक कथा आहे की ज्याच्यामध्ये लहान मूल, त्याच्यामध्ये भगवंताचे कसे अंश असतात, ते किती निरागस असतात पाहिजे, तर ह्या सुद्धा सांगण्याचा प्रयत्न देव्हारा या कथेमध्ये केलेला आहे. बऱ्याचशा कथा व्यक्तिदर्शन आपल्याला त्या कथेच्या माध्यमातून घडतं. त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपण अण्णा आहे, जनूमामा आहे, जनाबाई आहे. प्रसाद नावाची एक कथा आहे की जी मिताली आत्याच्या किंवा मिताली देशपांडेंच्या ह्या कॅरेक्टरच्या अवतीभोवती फिरते, ज्या अमेरिकेला राहतात. मुलांना पाठवत असलेला खाऊ आणि त्या खाऊच्या माध्यमातून जे एक दैवी नातं मुलांचं आणि मिताली आत्याचं झालेलं आहे, तर हा सगळा मांडण्याचा प्रयत्न हे प्रसाद या कथेमध्ये प्रभाकरांनी केलेला आहे. समाजामध्ये उभं राहण्यासाठी अजिता भाभी एक कॅरेक्टर मावरावाली या कथेमध्ये त्यांनी पेरलेला आहे. तर हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत हे आपल्याला काही ना काही अनुभव, काही ना काही त्याच्यातून जीवनानुभूती देण्याचं कार्य ह्या कथा करत आहेत. सवधी कथा तर दोन धर्मांच्या मधली कथा आहे. नाते नावाची एक कथा आहे की आपण बघतो आई वडिलांच्या मुलांच्या नात्यावर आजकाल कुठल्या पद्धतीनं आरोप प्रत्यारोप होत असतात, वडीलधाऱ्या मंडळीला घरातून बाहेर काढलं जातं. तर एकंदरीत ह्या नात्यांवर आधारित ही कथा आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळते. तर अशा जवळपास 18 कथा आपल्याला ह्या कथासंग्रहामध्ये, कौल या कथासंग्रहामध्ये मिळतात की ज्या एकापेक्षा एक सुंदर अशा कथा याच्यामध्ये आहेत. कथेची भाषा जर बघितली तर शहरी भाषा आपण त्याला म्हणू, पूर्ण ग्रामीणही नाही आणि शहरी नाही, तर कथापात्रांच्या अनुषंगानं जी भाषा बोलली जाईल त्या भाषेत ह्या कथा बोलतात. आणि प्रत्येक कथापात्र जे आहे तर ते त्याच्या स्वतंत्र भाषेत जरी बोलत असलं तरी ते प्रथम पुरुषी एकवचनी असल्यामुळे ते आपणच आहोत का अशी अनुभूती आपल्याला वारंवार येत राहते. ही कथा कुठेतरी माझ्या भोवती फिरते का, कारण हे जिवंत अनुभव आहेत. हे असे अनुभव आहेत की साधारणपणे प्रत्येकाच्या आजूबाजूला घडलेले असू शकतात किंवा ते घडणारे असू शकतात, आणि त्याच्यामुळे हा जो अनुभूतीचा प्रत्यय आहे तो वारंवार आपल्याला याच्यामध्ये येत असतो. तर अशा सुंदर कथासंग्रहाच्या निर्मितीमध्ये माझ्या प्रस्तावनेचा हातभार कुठेतरी लागला याचा मला मनस्वी आनंद आहे. आणि म्हणून प्रभाकर पवारांचे मी इथं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आणि एक चांगलं कार्य माझ्या हातून इथं घडल्याचं समाधान मला आज इथं मिळतंय. प्रभाकर पवार हे निश्चितच एक उत्कृष्ट कथा लेखक आहेत.
ज्यांची सुरुवात अतिलघुकथापासून कथेपर्यंत आलेत, लघुकथेपर्यंत आलेत. या नंतरच्या प्रवासात त्यांची कथा अधिक मोठी होत जावो, अधिक प्रगल्भ होत जावो, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. त्यांच्या प्रवासामध्ये आम्हीही मित्र म्हणून कायम सोबत राहणार आहोत, अशी ग्वाही आपल्या सर्वांना मी इथं देतो. आणि माझे 2 शब्द जे आहेत शुभेच्छांसह मी इथं थांबवतो. धन्यवाद. अस्वस्थ मनाचे अलख आणि कौल या 2 कथासंग्रहाचे प्रकाशन आज दोन्ही पद्धतीने करण्याचे योजलेले आहे. ऑनलाईनही आहे आणि ऑफलाईनही आहे. म्हणजे एका अर्थानं प्रभाकर पवार यांच्या या 2 कथासंग्रहाचा प्रकाशन सोहळा हा त्यांचे नातेवाईक, कुटुंबातील मंडळी, मित्रमंडळी आणि बाकी मान्यवर जे आहेत त्या सगळ्यांच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन उपस्थितीमध्ये, म्हणजे ज्याला आजकालच्या भाषेत जर बोलायचं झालं तर आपण या कार्यक्रमाला, या प्रकाशन समारंभाच्या आनंद सोहळ्याला एक कांबो ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही मिळून असा हा प्रकाशन सोहळा होतो आहे. त्याचा मनस्वी आनंद आहे. आजच्या या प्रकाशन सोहळ्यामध्ये प्रकाशक म्हणून ज्यांच्या हस्ते आपल्याला पुस्तकाचं प्रकाशन करायचं आहे त्याच्यामध्ये तो अंजली अरुण साळी मॅडम आणि प्राध्यापक व्यंकटेश साळुंके या 2 मान्यवरांच्या हस्ते आपल्याला या दोन्ही पुस्तकांचं प्रकाशन संपन्न झालेलं आहे. आणि या कार्यक्रमाला मान्यवर म्हणून प्रमुख उपस्थितीमध्ये डॉक्टर मुकुंद देशपांडे, निवृत्त मेजर विवेक बोडस, प्राध्यापक डॉक्टर गणेश तरतरे, भिकू वारसकर, राजेंद्र बनसोडे आणि ऑनलाईन उपस्थितीमध्ये अमेरिकेतून डॉक्टर मिताली देशपांडे, पुसदवरून डॉक्टर चंदू पवार, उस्मानाबादवरून डॉक्टर विनोद देवरकर, दैनिक गोदातीरचे उपसंपादक माननीय रमेश चित्ते साहेब, मुंबईवरून शशिकांत गंगावणे, चंद्रपूरवरून गोपाल शिरपूरकर, वर्ध्यावरून अभिजित राऊत आणि अकोल्यावरून कवी अमोल शिरसाट अशा सर्व उपस्थित मान्यवरांचं या आनंद सोहळ्यामध्ये सहभाग आहे. आणि ही गोष्ट प्रभाकर पवार यांच्यासाठी अतिशय आनंदाची जशी आहे तशी आमच्या सर्वांसाठीच एक जे साहित्याच्या निमित्ताने एक कुटुंब जोडलं गेलेलं आहे त्या सर्वांसाठीच ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. अस्वस्थ मनाचे अलक असा एका कथासंग्रहाचं त्यांचं शीर्षक आहे. हा त्यांचा पहिला कथासंग्रह आहे प्रभाकर पवार यांचा. आणि अलक हा शॉर्ट फॉर्म जो आहे, संक्षेप जो आहे, तो संक्षेप आहे अति लघुत्तम कथा. अलक त्यावरून एक स्पष्टपणे आपल्याला लक्षात येईल की पहिल्या कथासंग्रहामध्ये ज्याचं शीर्षक आहे अस्वस्थ मनाचे अलक, त्याच्यामध्ये अतिलघुत्तम कथा आहेत. आणि या अतिलघुत्तम कथेची थोडी पुढची पायरी म्हणजे लघुत्तम कथा म्हणू त्याला आपण, अशा लघुत्तम कथांचा संग्रह जो आहे तो संग्रह कौल. एक गोष्ट मला तुम्हाला आवर्जून सांगितली पाहिजे, प्रभाकर पवार यांचं व्यक्तिमत्व जे घडत गेलेलं आहे
लेखनाला सुरुवात त्यांनी खूप उशिरा केलेली आहे, पण त्या अगोदर शाळेपासून त्यांच्यावर ज्या ज्या प्रकारचे संस्कार झालेले आहेत, संस्कार करणाऱ्या मॅडम ज्या आहेत साळीबाईंच्या संस्कारानं त्यांना जी कथा सुचलेली आहे ती अर्थात प्रत्यक्ष घडलेली गोष्ट आहे, सत्यकथा आहे ती, कौल शीर्षकाचीच कथा आहे ती. आणि आपल्यावर संस्कार केलेल्या शिक्षिकेच्या विषयी उत्तराई होण्यासाठी कौल हा कथासंग्रह प्रभाकर पवार यांनी सौ अंजली अरुण साळे मॅडम यांना अर्पण केलेला आहे. ही गोष्ट मला या कालखंडामध्ये जास्त महत्वाची वाटते. त्याला कारण असं आहे की एकतर जीवनमूल्याची इतकी पडझड सुरू झालेली आहे, शिक्षण पद्धतीमध्ये इतकी व्यावसायिकता आलेली आहे, औपचारिकता आलेली आहे, आणि संस्काराचा भाग तर फार दूरचा राहिला. शिक्षकांच्या विषयी असलेला आदर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये कायम राहावा, वर्षानुवर्ष कायम राहावा, आणि त्याचं स्मरण म्हणून त्याचं उतराई होण्यासाठी प्रभाकर पवार सारख्या कथा लेखकानं आपलं पुस्तक आपल्या शिक्षिकेला अर्पण करावं, ही मला वाटते 2021 मधली माझ्या दृष्टीनं अतिशय महत्वाची असलेली घटना आहे आणि ती अनुकरणीय आहे. हा संस्काराचा भाग जो आहे, म्हणजे एक साधी गोष्ट की मुलांनी मारलेल्या दगडानं शेजारच्या शाळेच्या शेजारी असलेल्या घरावरचे कौल फुटतात, आणि साळी मॅडम ज्या आहेत त्या साळी मॅडम त्या विद्यार्थ्यांना त्या फुटलेल्या कौलासंबंधीचं ज्या प्रकारे मार्गदर्शन करतात, आपण काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे, एकूण समाजाविषयी आपल्याला आपली बांधिलकी काय आहे, या प्रकारचं जे ते जीवनमूल्य रुजवतात, ते जीवनमूल्य अजूनही प्रभाकर पवार यांच्या मनामध्ये जिवंत आहे, कायम आहे. आणि ही गोष्ट जी आहे, ही गोष्ट या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्तानं मला तुम्हाला आवर्जून सांगितली पाहिजे. मनोगतामध्ये प्रभाकर पवारांनी लिहिलंच आहे, त्यांच्या शिक्षिका असलेल्या आणि कथेची त्या नायिका असलेल्या, कौल कथेची नायिका असलेल्या साळीबाई आणि यांची आई अशा 2 स्त्रियांनी त्यांच्या कोवळ्या वयामध्ये त्यांच्यावर जे संस्कार केलेले आहेत, त्या संस्कारातून त्यांची व्यक्तिमत्वाची जडणघडण जी आहे ती होत गेलेली आहे. कथालेखक म्हणून जी जडणघडण आहे ती पण होत गेलेली आहे. मनोगतामध्ये त्यांनी लिहिलंय की मला कधी वाटलं नव्हतं की मी एवढ्या कथा लिहील, त्याचं पुस्तकही प्रकाशित होईल, आणि आज या आनंद सोहळ्यामध्ये ती दोन्ही पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. हा आनंद सोहळा प्रभाकर पवार यांच्यासाठी, सौ अंजली अरुण साळीबाईसाठी, त्यांच्या कुटुंबासाठी हा अत्यंत हृदय असा प्रसंग आहे. ह्या सगळ्या कथा वाचताना एक गोष्ट लक्षात येते की ज्या तऱ्हेनं कौल कथेची नायिका असलेल्या साळीबाई आणि यांची आई, या दोघांचे जसे दोन्ही स्त्रियांचे संस्कार जसे त्यांच्यावर झालेले आहेत, तशा या कथांमधून आलेल्या ज्या स्त्रिया आहेत त्या स्त्रियांच्या पात्रांचा जर स्वतंत्रपणे विचार केला आपण, तर तो या कथा संग्रहासंबंधी एक स्वतंत्रपणे लेख होऊ शकेल. खर तर कथा वाङ्मयामध्ये, कादंबरीमध्ये आणि त्या तुलनेमध्ये अल्प प्रमाणात का होईना कवितेमध्ये, गझलमध्ये स्त्रीवादी भूमिकेतून केलेलं चित्रण जे आहे,
स्त्रियांची होत असलेली फरफड जी आहे, ओढाताण जी आहे, धुसफूस जी आहे, त्यांची दुःख, वेदना, आशा, आकांक्षा, ह्या सगळ्या विविध तऱ्हेनं या कथांमधून येत राहतात. गर्भार शीर्षकाची जी कथा आहे, त्या कथेमध्ये असलेली रुक्मिणी जी आहे, या रुक्मिणीची गोष्ट वाचताना आपण अनेकांनी जी ऐकलेली असेल, वाचलेली असेल, अशी साधूची आणि विंचवाची गोष्ट जी आहे, जी जीवनमूल्य रुजविण्यासाठी आपल्याला आपल्या अगोदरच्या पिढीकडून, शिक्षकांकडून आपण वारंवार ऐकलेली आहे, त्यांनी ती सांगितलेली आहे. तशाच प्रकारची त्या जीवनमूल्यांना समांतर जाणारी गोष्ट जी आहे, तशी गोष्ट त्यांनी त्या गर्भार कथेमध्ये गुंफलेली आहे. आणि त्यातली रुक्मिणी जी आहे, ही स्वतःचा जीव द्यायला तयार होते, पण आपल्यासारखी गर्भार असलेल्या विंचवीला मंग्यानं मारू नये, तिचा जीव घेऊ नये असं तिला जी वाटते, आणि ती त्या मंग्याला थांबवते, दगडानं ठेचण्यापासून तिला वाचवते. ही गोष्ट जी आहे, ही गोष्ट एका अर्थानं प्राणी मात्रांमध्ये असलेल्या पोटुशी स्त्रीलिंगांपासून, गर्भारशी असलेल्या बाईपासून, गर्भार असलेल्या बाईला विंचवी जरी तिनं डंख मारलेला असेल, तिचा तो धर्म आहे, पण मानव धर्म काय सांगतो, तर मानव धर्म सांगतोय की तिचा धर्म तिनं जरी पाळला असेल तर आपला धर्म आपण पाळला पाहिजे, आणि आपण आपल्या समोर त्या गर्भार असलेल्या विंचवीचा मृत्यू होऊ देता कामा नये. या कथेतून एक जीवनमूल्य तुम्हाला रुजतं. आता प्रत्यक्षात हे असं घडलेलं आहे का, असेल का, हा प्रश्न कथा वाङ्मयाच्या दृष्टीनं, जीवनमूल्य रुजवण्याच्या दृष्टीनं फार महत्वाचा नाही राहत. मानवी संस्कृतीच्या इतिहासात कथा वाङ्मयाचं फार सर्वश्रेष्ठ स्थान आहे, आणि कथेतून ज्या प्रकारे माणसांच्या वृत्ती प्रवृत्ती, द्वेष, असूया, मत्सर, लोभ, मद, काम, क्रोध, ह्या सगळ्या गोष्टी ज्या तऱ्हेने कथांमधून येतात, अगदी महाभारताचा विचार जर आपण केला तर त्या महाभारताच्या कथेमध्ये अनेक लोककथा त्याच्यामध्ये त्या काळातल्या गुंफलेल्या आहेत, आणि त्या प्रत्येक कथेतून एक एक जीवनमूल्य तुम्हाला सांगण्याचं प्रयोजन आहे. मूळ मुद्दा असा आहे की खरोखर असं घडतं का, असा विचार वाचकांच्या मनामध्ये येऊ शकतो. माझ्याही मनामध्ये तो आला असेल, येतोच, प्रत्येकाच्या मनामध्ये तो येतो. परंतु घडलेलं असं आहे किंवा नाही हे जास्त महत्वाचं नाही, असं घडायला पाहिजे हा जो संदेश त्याच्यामधला आहे हे जास्त महत्वाचं आहे. जीवनमूल्य जपण्यासाठी असं घडायला पाहिजे हे जास्त महत्वाचं आहे. दुसरी कथा जी आहे विधवा, त्याच्यामधली अमृता जी आहे, सवत मधली दारकी आणि सकिना आहे, या स्त्रिया सुद्धा अतिशय चांगल्या तऱ्हेनं त्यांचं आयुष्य, त्यांची जीवनमूल्य अतिशय चांगल्या तऱ्हेनं बिंबवताना प्रभाकर पवारांनी रेखाटलेले आहेत. दारकी आणि सकिनाची गोष्ट तर दोन धर्मांची गोष्ट आहे. हिंदू स्त्री आणि मुस्लिम स्त्री या दोघींची गोष्ट आहे. अगदी व्ही शांतारामचा शेजारी सिनेमा आपल्याला आठवावा अशा तऱ्हेची मांडणी प्रभाकर पवारांनी केलेली आहे. भावऱ्यावाली शीर्षकाची एक कथा आहे, त्याच्यामध्ये ती अजिताबाई आहे. ही भावऱ्यावाली म्हणजे डोक्यावर मासळीची पाटी
मासळीचं टोपलं घेऊन ती मासळ्या विकते, पोरांना शिकवते. ही कथा खरं तर अशा प्रकारच्या अनेक स्त्रिया विविध व्यवसायातून ज्या आलेल्या असतात, त्यांच्या म्हणजे ज्यांचं जीवन अजून चांगल्या तऱ्हेनं मराठी वाङ्मयामध्ये आलेलं नाही, असे अनेक व्यवसाय प्रभाकर पवारांना खुणावत असतील. त्यातला हाही एक मासळ्या विकणाऱ्या बाईचा, त्यांनी चाललेली घालमेल, तिनं शिकवलेली मुलांचं लग्नानंतरचं वागणं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अतिशय चांगल्या तऱ्हेनं सांगत असताना त्या अजिताबाईची भूमिका जी आहे ही आपल्याला अतिशय महत्वाची वाटते. या निमित्तानं प्रभाकर पवारांना मला फक्त एकच गोष्ट सांगायची आहे की 18 कथांचा संग्रह जो आहे कौल, या कौल कथासंग्रहामध्ये पहिल्या 2 कथा, विधवा आणि गरबार, ह्या 2 कथा 9 पृष्ठांच्या कथा आहेत आणि उरलेल्या 16 कथा ह्या प्रत्येकी जवळपास 4-4 पृष्ठांच्या कथा आहेत. पहिल्या संग्रहाचा आणि दुसऱ्या संग्रहाचा म्हणजे अस्वस्थ मनाचे अलग, अतिलघुत्तम कथा, आणि त्याच्यानंतर येणाऱ्या ह्या कौलमधल्या 16 कथा ज्या केवळ 4-4 पृष्ठाच्या आहेत, ही त्याच्या कथालेखक म्हणून घडण्याच्या प्रक्रियेमधली एक पायरी आहे. पण कथेचा जीव जो आहे, आत्मा जो आहे, गाभा जो आहे, तो त्या अर्थानं एक जीवनमूल्य रुजवण्यापुरती गोष्ट जी आहे, आदर्शवाद रुजवण्यापुरती गोष्ट जी आहे, तेवढी सांगण्यापुरतच एक दोन घटना ज्या असतील तेवढ्याच त्या चित्रित करणाऱ्या त्या कथा आहेत. अर्थात या दोन्ही कथा संग्रहाचे कथालेखक प्रभाकर पवार, कौल संग्रहाचे प्रस्तावनाकार प्राध्यापक डॉक्टर विनोद देवरकर सर, दोन्ही पुस्तकाचे प्रकाशक तानाजी खोडे, ही तरुण मंडळी ज्या पिढीचं प्रतिनिधित्व करतायत, पण या तिघांमध्ये देखील अत्यंत दखलपात्र, उल्लेखनीय असं एक पोटेन्शियल आहे. प्रस्तावनाकार देवरकर सर असतील, प्रकाशक म्हणून आपलं मनोगत मांडणारे तानाजी खोडे सर असतील, आणि प्रभाकर पवारांचं मनोगत त्याच्यामध्ये आहे प्रभाकर पवार असतील. हे पोटेन्शियल अधिक वाढण्यासाठी काय केलं पाहिजे? अर्थात तुम्ही कोणता वाङ्मय प्रकार लिहिता हे फार महत्वाचं नाही. तुम्ही कथा लिहा, कादंबरी लिहा, कविता लिहा, गझल लिहा, सिनेमाची गाणी लिहा, गीतं लिहा, मुक्तछंद लिहा, छंदात्मक लिहा, कुठलाही प्रकार तुम्ही लिहा, पण त्या प्रकाराला लेखनापूर्वीची जी मशागत लागते तुमची जमीन तयार करण्याची, ती जमीन तयार करण्याची मशागत म्हणजे तुमचं वाचन आहे. तुम्ही जेवढं वाचत जाल तेवढं तुमच्या मनातला लेखक जो आहे हा संस्कारित होत जाईल आणि त्याच्या घडण्याच्या शक्यता ज्या आहेत, ते पोटेन्शियल जे आहे त्याचं, ते अधिक विकसित होण्याची शक्यता असते. बरेचदा आपल्याला आपल्या मनातली कथा देखील त्याच्या समांतरपणे आपण कथा वाचत असतो एका लेखकाची, आणि आपल्या मनातली कथा जी आहे ती आपल्या मनातल्या मनात विकसित होत राहते समांतरपणे. सध्या तरी प्रभाकर पवारांचं वाचन या दोन्ही कथा संग्रहातून फारसं आहे असा कथा वाचल्यावर तर नाही वाटत. अर्थात हा नकारात्मक सूर लावण्याचं कारण असं आहे की मला प्रभाकर पवारांकडून अपेक्षा खूप आहेत. वाचनासंबंधीचा जो मुद्दा मी मांडलेला आहे तो केवळ प्रभाकर पवारांसाठी नाही, तो प्रस्तावनाकार डॉक्टर विनोद देवरकर सर, भागवत घेवारे सर, चंदू पवार, डॉक्टर चंदू पवार, अमोल शिरसाट आणि इतर अनेक मंडळी जी या क्षेत्रामध्ये
आलेली आहेत, एक एक पुस्तक घेऊन आलेली आहेत. काहींची पुस्तकं येतील. त्यांनी लेखन सुरू केलेलं आहे, कविता सुरू केलेल्या आहेत, गझल सुरू केलेल्या आहेत. तर या सगळ्यासाठी जी एक जमीन तयार करावी लागते, तिची मशागत जी आहे, ती मशागत वाचनाशिवाय अधुरीच आहे, अपुरी आहे. एक वयानं ज्येष्ठ झालेला, या क्षेत्रामध्ये अनेक वर्षापासून गेली 4 दशकं जवळपास काम करत असलेला तुमचा एक ज्येष्ठ मित्र म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे की तुमचं पोटेन्शियल जे आहे ते खूप आहे, संभावना खूप आहेत, शक्यता खूप आहेत तुमच्याकडून अधिक चांगलं लिहून होण्याच्या, आणि त्या अपेक्षाही तुमच्याकडून आहेत. पण ह्या अपेक्षा पूर्ण करत असताना तुम्हाला ज्या पद्धतीची मेहनत करावी लागणार आहे, ज्या पद्धतीनं आपली जमीन तयार करावी लागणार आहे, त्याचं एकमेव सूत्र आहे की तुम्ही 1 पान जर लिहित असाल तर कमीत कमी 10 पानं वाचली पाहिजेत. या अर्थानं एक कविता तुमच्याकडून लिहून होत जर असेल तर त्याच्या अगोदर तुम्ही 10 कविता वाचल्या का? एक गझल तुमच्याकडून लिहून होत असेल तर तुम्ही 10-20 गझला अगोदरच्या वाचलेल्या आहेत का? हे अत्यंत अत्यंत महत्वाचं आहे. प्रभाकर पवारांनी शेवटच्या पानावर त्यांचा परिचय आहे, त्याच्यामध्ये त्यांनी ते स्वतः मानसशास्त्रामध्ये MA झाल्याचा उल्लेख केलेला आहे. लेखकाचं लेखन जेवढं महत्वाचं आहे त्याहून अधिक त्याचं वाचन महत्वाचं आहे, कारण त्याच्या घडण्याच्या प्रक्रियेमध्ये त्याची जमीन तयार करणारं मेहनतीचं काम जे आहे ते त्याचं वाचन आहे. कादंबऱ्याचा उल्लेखही त्यांनी आगामी कादंबऱ्यांचा उल्लेख शेवटच्या पानावर केलेला आहे. दोन्ही कथासंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्याचं या अत्यंत वृद्ध असलेल्या कौटुंबिक सोहळ्याचं अध्यक्षपद आयोजकांनी मला दिलं, त्याबद्दल मी अंतःकरणपूर्वक आयोजकांचा आभारी आहे. आणि या निमित्तानं प्रभाकर पवारांना त्यांच्या पुढील लेखनासाठी त्यांनी अगदी चांगल्या तऱ्हेनं मनावर घेतलं, तर माझ्या सूचनांसहित त्यांच्याकडून जास्त अपेक्षा आहेत आपल्याला लेखनाविषयीच्या, ते पुढील लेखन त्यांचं यापेक्षा अधिक दर्जेदार, अधिक समृद्ध असं होईल अशा शुभेच्छा त्यांना देतो. प्रस्थानकार प्राध्यापक डॉक्टर विनोद देवरकर सर आणि आमचे तरुण मित्र असलेले प्रकाशक तानाजी खोडे सर यांनी पण अशी अनेक पुस्तकं प्रकाशित करण्यासाठी त्यांना शुभेच्छा देतो. तानाजी खोडेंना फक्त मला एकच सांगायचं आहे की ज्ञानसिंधू प्रकाशनाचं पुस्तक जेव्हा बाहेर येतं तेव्हा त्याचं मुखपृष्ठ जे आहे त्याच्यावर थोडा गंभीरपणे विचार केला पाहिजे. आणि ते मुखपृष्ठ 2021 मध्ये छापल्यासारखं वाटलं पाहिजे. अर्थात त्यासाठी अनेक पुस्तकांची मुखपृष्ठ त्यांनी पाहिली पाहिजे, त्यांचं निरीक्षण केलं पाहिजे, चांगल्या चित्रकारांकडून ती करून घेतली पाहिजे. कारण जेवढं महत्वाचं आतला मजकूर असतो, आतलं मॅटर असतं, तेवढंच महत्वाचं त्याचं मुखपृष्ठ पण असतं. आणि त्याला चित्रकाराने त्याची कला, त्याच्यामध्ये आविष्कार त्या कलेचा केलेला असतो, त्या दृष्टीनं ते मुखपृष्ठ देखील एकूणच त्या पुस्तकाच्या प्रोडक्शन मध्ये अत्यंत महत्वाची भूमिका पार पाडणार असतं. तुमच्या सर्वांना पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा. आज जी कल्याणमधील काही साहित्यिक मंडळी जी त्यांना मी कधीही पाहिलं नव्हतं, आमच्या दुधारावताई असतील, बाकी अनेक जण, अस्मिताताई मोरे, त्यांचं मी नाव ऐकलं होतं. म्हणजे बसमधून कल्याण मुरबाड रस्त्याला प्रवास करताना मी नाव पाहिलं बॅनरवर. तर असे अनेक जण, आमचे अण्णा सुद्धा गावावरून आले, कारभारी भाऊ, दोघे भाऊ आले त्याच्या कार्यक्रमाला. माझे रोजच्या प्रवासातील मित्र अमित ठाकूर, विकी माने, माझे सासरे आलेले आहेत, तसेच माझे शेजारी गायकवाड साहेब, हे सर्व आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. देसाई साहेब आले, माझे भाऊजी, माझी बहीण, माझे मालक ज्यांनी आताच मला 5,000चं बक्षीस दिलं,
आणि माझ्या शिक्षिका की ज्यांनी आई वडील जन्म देतात पण विद्यार्थ्याला किंवा एखाद्या माणसाला घडवण्याचं काम हे त्याचे शिक्षक करत असतात. कारण माणसाला माणूस म्हणून घडवण्याचं काम आहे ना हे खरोखर शिक्षकांचं असतं. कारण आता नाहीतर आपण अडाणी माणसं पाहतो ना, जे आपण बोलतो की हा अडाणी याला आयुष्यामध्ये काय नाही, की आता ग्रामीणमध्ये म्हणे की जन्माला आला आणि पाणी होऊन गेलं, म्हणजे तो काही शिकलाच नाही. पण जो काहीतरी शिकतोय म्हणजे त्याला घडवण्याचं काम हे शिक्षक वर्ग करत असतात. म्हणून आपण एक अशी परंपरा होती जुनी की गुरु प्रत्येक माणसाचा गुरु असायचा, म्हणजे गुरुचं नाव जोडलं जायचं त्या माणसाच्या नावापुढे. आता ती परंपरा बंद झाली की आता काही तसं होत नाही. कारण आता स्वतःचेच आई वडील जर लोक बाजूला टाकतात तर गुरु हा विषयच नसतो, म्हणजे त्याला एक दुसरं स्थान द्यायला लागलेले आहे. तर दुसरं म्हणजे हे तर माझे गुरुच आहेत, पण साहेब सुद्धा माझे गुरु आहेत. कारण मी इकडे कामाला आलो 14 वर्षापूर्वी साहेबांच्याकडे, त्यावेळेला माझे म्हणजे पायामध्ये पॅरेगॉन स्लीपर होती आणि जीन्स पॅन्ट, म्हणजे अशा पहिले साहेबांनी सांगितलं की कपडे व्यवस्थित पाहिजेत. म्हणजे की इथून सुरुवात झाली. एक एक गोष्ट साहेबांनी मला शिकवली, म्हणजे की मला बऱ्याचशा गोष्टी माहिती नव्हत्या. म्हणजे मी साहेबांच्याकडे आलो त्यावेळेला आता 20-25 वर्षाचा असेल, पण नंतर सगळ्या एक एक गोष्टी साहेबांनी मला शिकवल्या. म्हणजे नंतर तारुण्यातील मला साहेब हे गुरु म्हणजे माझे गुरुच आहेत तारुण्यात आल्यानंतर. आणि साहेबांनी सुद्धा बरंच काही मला शिकवलंय. म्हणजे आज जे घडवलंय उभं केलंय तर ते साहेबांच्याच मुळे. नंतर लहानपणाचे संस्कार तर जोडीलाच होते, पण ते हळूहळू डेव्हलप होताना मला साहेबांची सुद्धा मदत झाली. काही प्रसंग साहेबांनी त्यावेळेला मला शेअर केले की त्यांच्या जीवनातील एक प्रसंग मला सांगितला. तो प्रसंग अजून सुद्धा माझ्या डोळ्यासमोर आठवत आहे की साहेब सांगायचे की मी त्यावेळेला ट्रेनमधून प्रवास करतो ना त्यावेळेला मला स्टेशनवरचा जो कॉफी कलरचा जो पाव चपटा पाव तो बर्णी दिसला त्याचा वास माझ्या अजून नाकात येतो. मला अजून तो प्रसंग म्हणजे विसरता येत नाही, जो साहेबांनी सांगितलेला प्रसंग म्हणजे त्यांच्या आयुष्यातला. म्हणजे की हल्ली सुद्धा ट्रेनमध्ये ते स्टेशनची जी कॅन्टीन पाहतो आणि कॅन्टीन मध्ये ती बर्णी पाहतो काचेची, आणि त्या बर्णीमध्ये तो कॉफी कलरचा ब्रेड बांधून चपतात आणि साहेब बोलतात की मला त्याचा वास येतो, म्हणजे ट्रेनमध्ये बसलेला असल्यावर. तर खरोखर हा प्रसंग आहे ना मला म्हणजे तो एक कधी कधी मी एकंदर विचार करतो त्या प्रसंगाचा. असे काही प्रसंग आहेत साहेबांच्या जीवनातील. आता त्यावेळेला म्हणजे साहेबांच्या वयाची 60 पूर्ण झाले, म्हणजे साहेबांचा वाढदिवस झाला आणि लगेच काही दिवसात असं झालं की कंपनीला मोठा अपघात झाला. तर म्हणजे त्यावेळेला म्हणजे माणूस रिटायर होतो, सगळं सोपं होतं मुलाकडे आणि पुन्हा माणूस शून्यात जातो. पण त्या वयात सुद्धा म्हणजे साहेबांनी त्या चिंतेने आणि त्या तर आता या ठिकाणी सांगतो सर्वांचे आभार. सर्वांनी वेळात वेळ काढली आणि आज काही कारणास्तव कार्यक्रमही आपला उशिरा झाला आणि पुढे खाली एडीसीची माणसे येऊन गेली. आपल्याला सांगतायत की आवा आता बस झालं, ते तुम्ही उशीर केलाय. तर या ठिकाणचे सर्वांचे आभार. थांबतो. सर्वांना धन्यवाद.